मी अर्चना कुडतरकर, शिक्षण विभागाचा कार्यकारी संपादक. खरं तर आज आपण शिक्षणाची महाचर्चा घेत आहोत. शिक्षणाची एक निरंतर अशी प्रक्रिया आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली आहे. औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षणाच्या माध्यमातून आपण अनेक पिढ्या शिक्षित झालेल्या आहोत. शाळा पद्धती आली आणि मग शाळा पद्धतीमध्ये मुलांनी शाळेत जाऊन शिकण्याची एक परंपराही आपल्याला दीर्घ लाभलेली आहे. पण गेल्या वर्षी म्हणजे मार्च 2020 मध्ये कोरोना आला आणि कोरोनाच्या आपत्तीमध्ये मुलांचं शाळेत जाणं बंद झालं. नुसतं शाळेत जाणं बंद झालं नाही, तर त्याला पर्याय म्हणून ऑनलाईन शिक्षणाची एक नवीच मुहूर्तमेढ आपल्याकडे रोवली गेली. या ऑनलाईन शिक्षणातून मुलांचं नेमकं किती नुकसान झालं, त्यांना किती फायदा झाला आणि एकूणच या सगळ्या व्यवस्थेमध्ये आपण शिक्षण कसं देत राहिलो आणि आत्ता तिसरी लाट येणार आहे, त्यात ती तिसरी लाट मुलांसाठी घातक आहे असं म्हटलं जात आहे. आणि ती मुलांसाठी घातक असताना शाळा किती नव्याने सुरू होतील असाही एक प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि तो प्रश्न निर्माण झाल्यामुळेच आपण ही चर्चा आयोजित केलेली आहे की शिक्षणाचं काय होणार. शिक्षणाचं काय होणार या मुद्द्यावर आपल्याकडे आज बोलणार आहेत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि आपल्या सोबत आहेत आपले भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह नितीन शेट्टे आणि शिक्षक प्रतिनिधी म्हणून SPM इंग्लिश मीडियम स्कूल निगडीच्या लीना वर्तक. खरं तर या सगळ्या चर्चेचं संयोजन करणार आहेत आपले ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर. मी राहुल सोलापूरकर यांना विनंती करते की त्यांनी चर्चेची सगळी सूत्र हाती घ्यावीत. नमस्कार मंडळी. आज शिक्षण विवेकच्या वतीनं शिक्षणाची महाचर्चा या 2 सत्राच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पहिल्या सत्रामध्ये आज चर्चा करणार आहोत त्या आहेत शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय वर्षाताई गायकवाड. त्याचप्रमाणे कला स्नातक असलेले आणि अनेक वर्ष विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास प्रशिक्षणासाठी काम करणारे आणि एका संस्थेचे कार्यवाह असलेले नितीनजी शेटे आणि गेली 25 वर्ष प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी ज्यांचा संबंध आहे अशा निगडीच्या शिक्षण प्रसारक मंडळीच्या शाळेच्या मुख्याध्यापिका लीनाताई वर्तक. आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जोपर्यंत शिक्षण मंत्र्यांचं धोरण पुढच्या वर्षाचं आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण या विषयावरती चर्चा पुढे नेऊ शकत नाही. पण तत्पूर्वी फक्त एक छोटीशी गोष्ट, कारण आपण या नवीन महाजालाच्या माध्यमातून ही चर्चा घेतोय म्हणून एरवी व्यासपीठावर असताना एखाद्याला पटकन काही इंटरसेप्ट करायचं असेल, मध्ये बोलायचं असेल तर करता येतं. इथे मात्र थोडासा प्रश्न येतो कारण व्हॉइस ऑन करणं आणि बाकी सगळ्या गोष्टी. त्यामुळे आपल्याला इतर सर्व शिक्षण तज्ञांना विनंती की एखाद्या वर्षाताईंच्या विषयावरती जर आपल्याला काही मुद्दा स्पष्टीकरणासाठी किंवा काही हवा असेल तर आपण फक्त आपला हात असा केला तर मला कळेल आणि मी त्याप्रमाणे आपल्याला त्या चर्चेमध्ये सहभागी करून घेऊ शकेल. वर्षाताई, महत्वपूर्ण भाग असा आहे की गेल्या वर्षी साधारणतः परीक्षांचा सेशन जवळ आला त्याच वेळेला कोरोना या संकटाने या संपूर्ण जगाला, महामारीला घेरून टाकलं आणि त्यामुळे गेल्या वर्षीच्या परीक्षांमध्येच मुळामध्ये व्यत्यय आलेला होता. आणि या परीक्षा सगळ्या आता इथून पुढे काय होणार शिक्षणाचं, त्यामुळे वर्षभर परिस्थिती अशी होती की विद्यार्थी घरातनच शिकत होते. परीक्षा घ्यायच्या का नाही अशा तळ्यात मळ्यात वातावरणामध्ये आपण सगळे होतो. आणि हे होत असतानाच आता 10वी 12वीच्या निर्णयांबाबतीत एक निर्णय झाला की बाबा त्यांना आता परीक्षांना बसवायचं नाही आणि मूल्यमापनाच्या माध्यमातून 10वीची आणि 12वीचं अजून ठरायचंय मूल्यमापन कसं करायचं ते. आणि नवीन वर्ष आता तोंडावर येऊन ठेपलंय. आपण जून मध्ये आहोत आता आणि कोरोनाची तिसरी लाट कदाचित येईल आणि ती सगळ्यात जास्त लहान मुलांना प्रभावित करेल अशी ही एक शंका जगभरातनं बोलली जाते. औरंगाबाद पासून काही ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीच्या केसेसही दिसून आल्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुढच्या काळामध्ये शिक्षणाचं होणार काय हा एक मोठा प्रश्न आज असून सगळ्याच लोकांच्या समोर उभा आहे. तर मला पहिलाच प्रश्न आपल्याला असं विचारायचं की इतके हे वर्षभराचा भाग होता त्याच्यात ऑनलाईन शिक्षण वगैरे असा सगळा विषय केला, पण आता जर शाळा परत सुरू करता आल्या नाहीत तर या वेळेला पुढचं शिक्षण हे कोणत्या पद्धतीने मुलांना द्यावं याच्यावरती काही निर्णय झालाय का? मला नक्कीच सांगावं लागेल राहुलजी की मागचं वर्ष हे कोविड-19चं वर्ष जे प्रत्येक गोष्टी बाबतीत आव्हानात्मक होतं, पण शिक्षणाच्या बाबतीत तर खूपच जास्त आव्हानात्मक होतं.
कारण मला आठवते की फक्त आपल्या भारतातच नाही तर इतरही देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये याच्यावर चर्चा झाली कसं शिक्षण सुरू करायचं. आम्ही कधी विचार पण केला नव्हता की ऑनलाईन आपण शिक्षण सुरू करू शकतो. परंतु मार्चमध्ये ज्या वेळेला आपण हे सुरू केलं आणि एक एक गोष्ट जशी आपल्या लक्षात आली की बाबा पहिल्यांदा आपण विचार केला की ऑनलाईन सुरू करूया. दीक्षा ऍप आपल्याकडे PDF स्वरूपामध्ये पुस्तकं आहेत. नंतर मग आपण पुस्तकं जे आहेत ते मुलांपर्यंत 100% पोहोचवण्याचा प्रयत्न केला. याही वर्षी आमचा तो पहिला प्रयत्न आहे की मुलांपर्यंत 100% पुस्तकं पोहोचली पाहिजेत. आणि मागच्या वर्षाचा जो अनुभव आहे आम्हाला, मग आम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही पहिलं ऑनलाईन गेलो, मग आम्हाला कळलं की काही मुलांकडे मोबाईल नाहीये. मग आम्ही टेलिव्हिजन शोधायला सुरुवात केली. मग आम्ही जिओशी बोललो, मग आम्ही टाटा स्कायशी बोललो की जेणेकरून प्रायव्हेट प्लेयर्स म्हणजे प्रायव्हेट लोकांनी आम्हाला त्यांचं काही चॅनल द्यावे. नंतर मग आम्हाला कळलं की आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत मॅक्झिमम पोहोचायचं असेल तर सह्याद्री चॅनल आहे. मग सह्याद्री चॅनलला गेलो, मग आकाशवाणीला गेलो. असं करत 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 आम्ही माध्यम शोधत गेलो. परंतु मागच्या वर्षाचा अनुभव बघितला, आता आमची मध्ये बैठक सुद्धा झाली या विषयावरती. मागच्या वर्षीचा अनुभव आणि मागच्या वर्षीचं आव्हान हे आता ऑपॉर्च्युनिटी स्वरूपामध्ये वापरली गेली पाहिजेत. काय झालं, आमच्याकडे मागच्या वेळेला पूर्ण वर्षभर असेसमेंटची आपल्याकडे सुविधा नसल्यामुळे आपल्याला मार्क सुद्धा करत असताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये विचार करून मार्क द्यावे लागले. आणि म्हणून मग यावेळेला आम्ही असं ठरवलं आहे की सुरुवातीपासूनच आपण जे आहे ते अभ्यास करत असताना आता 15 तारखेपासून सगळ्या माध्यम जवळपास जे आपले सुरू होते, म्हणजे ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल किंवा टीव्ही असेल, या सगळ्या माध्यमांचा वापर मॅक्झिमम करावा आणि विद्यार्थ्यांपर्यंत हे शिक्षण पोहोचवावं. त्याचबरोबर आम्हाला कंटिन्युअस इव्हॅल्युएशन कसं करता येईल, प्रत्येक विद्यार्थ्याला कसं ट्रॅक करता येईल, यासाठी सुद्धा आम्ही आता सिस्टम सुरू करत आहोत की जेणेकरून मग शेवटी असं वाटू नये मुलाला की आम्ही ह्या गोष्टी झाल्या असं त्या बरं झालं असं अजून आपण गोष्ट केली. मागच्या वर्षाचा अनुभव आणि इतर राज्यांनी केलेल्या बेस्ट प्रॅक्टिसेस याचा आम्ही अभ्यास करत आहोत आणि त्याचा अभ्यास करून येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत. त्यामुळे आमचा प्रयत्न हाच राहील येणाऱ्या काळामध्ये की मागच्या वर्षाचा अनुभवाचं रूपांतर या वर्षीच्या मुलांसाठी कसं करता येईल. मी अपेक्षा करते की जी तिसऱ्या लाटेबद्दल तुम्ही बोलताय त्याच्यामध्ये मुलांना जसं आपण सगळेजण चर्चा करतो की इम्पॅक्ट जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतं अशी चर्चा केली जात आहे. त्यामुळे मला ही अपेक्षा आहे की आता आपण तिसऱ्या लाटेकडे जात असताना शाळा सुरू करताना पण आम्हाला खूप काळजीपूर्वक कराव्या लागतील. कारण आता जरी काही ठिकाणी जिल्ह्यामध्ये नंबर वाढले, काही जिल्ह्यामध्ये नंबर जास्त जरी असले तरी पण ते सुरू करत असताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावरती आम्ही जसं मागच्या वेळी भर दिला की 9वी 10वी 11वी 12वी त्याच्यावरती सुरुवातीला भर कसा देता येईल आणि मग पुढचे क्लासेसला कसं सिच्युएशन घेऊन निर्णय घेता येईल, त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न राहील. सध्या तरी आम्ही असा निर्णय घेतलाय की 15 तारखेपासून शाळा सुरू करायच्या, ऑनलाईन आणि टेलिव्हिजनच्या माध्यमातून शाळा सुरू करायच्या. आपलं राज्य दीक्षा वापरणारं सगळ्यात 1 नंबर राज्य आहे. गुगल सुरू करणारं 1 नंबर राज्य आहे. यावेळेला गुगलची पण जास्तीत आम्ही ट्रेनिंग देऊन सगळ्या मुलांना गुगलनी कसं अटॅच करता येईल किंवा प्रत्येक मुलाचं कसं ट्रेसिंग आणि ट्रॅकिंग करता येईल हे आता आम्ही यावेळेचं आमचं फोकस राहणार. आणि कंटिन्युअस इव्हॅल्युएशन म्हणजे मला फक्त एक छोटा प्रश्न याच्यात विचारायचा आहे. एक छोटा प्रश्न. आता 10वीच्या निर्णयाबाबतीत आपण मानांकन आणि गुणवत्तेच्या प्रमाणात आणि 9वीचे त्यांचे जे काही मार्क्स होते त्याच्यामध्ये 50%ची गुणवत्ता पकडून मग 10वीचं 30 आणि 20 असं तुम्ही ते 100 मार्कांचं डिव्हायडेशन केलेलं आहे. मला साधा प्रश्न एवढाच विचारायचा आहे, म्हणजे मी माझ्या शाळेत होतो त्या काळातली गोष्ट म्हणून सांगतोय की प्रिलिम पर्यंत 8वी 9वी 10वीला आम्हाला अत्यंत कडक तपासणी केली जायची. इतकी कडक की आमच्या शाळेमध्ये साधारण 70-75% मार्क ज्याला प्रिलिमला मिळाले तो 90% बोर्डात आरामात पोहोचलेला असायचा. आता ज्यांची असेसमेंट 9वीच्या मार्कांवरती आपण करणार आणि त्या शाळा जर अत्यंत कडक धोरणातल्या असतील तर त्याचं नुकसान त्या मुलाला होणार नाही का? नाही, नक्की तुमचा प्रश्न महत्वाचा आहे. कारण शेवटी तुम्ही असेल, मी असेल, आपण सगळेजण शालेय जीवनामधून या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. त्यामुळे 9वी असेल किंवा 8वी असेल किंवा 10वीच्या बाबतीत सहसा तर माझा असा अनुभव आहे की मुलं प्रिलियमला किती प्रिपेअर करतात त्याच्यापेक्षा मेन एक्झाम वरती जास्त मुलं फोकस करतात. कारण प्रिलियम वरती करतात तर प्रिलियम आहे, शाळेचीच परीक्षा आहे, पण बोर्डामध्ये आपल्याला अजून 1 महिना आहे तर आपण अजून अभ्यास करू शकतो आणि नक्कीच त्याच्यामध्ये मार्कामध्ये 10%च्या 15%चा मुलांच्या मध्ये फरक पडतो, हेही सत्यता आहे. परंतु आपली परिस्थिती अशी होती की आपण परीक्षा घेऊ शकत नव्हतो. कारण ज्या तऱ्हेने आता करोनाची आपण चर्चा करतो की दुसऱ्या लाटेमध्ये मुलं पॉझिटिव्ह खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघितली आणि तिसऱ्या लाटेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याचा मोठा इम्पॅक्ट मुलांवरती होईल अशी चर्चा असताना परीक्षा घेणं आणि जवळपास 17 लाख विद्यार्थ्यांना बाहेर काढणं हे बरोबर होणार नाही. आणि म्हणून मग आम्ही असा निर्णय घेतला की 10वीच्या परीक्षा जर आपण रद्द केल्या तर आपण इव्हॅल्युएशन कसं केलं पाहिजे. मग त्यावेळी आम्ही अशी चर्चा केली की 10वीच्या मुलांना इव्हॅल्युएशन करत असताना आम्ही खूप तज्ञांशी चर्चा केली. जवळपास म्हणजे 24 मीटिंग झाल्या, ज्याच्यामध्ये
याच्यामध्ये शिक्षक तज्ज्ञ असतील, लोकप्रतिनिधी असतील, शिक्षक असतील, प्रिन्सिपल असतील, विद्यार्थी असतील, खूप लोकांशी आम्ही चर्चा केली. इव्हन टेक्नॉलॉजीशी पण आम्ही टेक्निकल लोकांशी पण आम्ही चर्चा केली. मग टाटा असेल किंवा आम्ही गुगलची चर्चा केली की बाबा आम्हाला ऑनलाईन एक्झामिनेशन घेता येतील का, किंवा करायचं म्हटलं तर कसं गेलं पाहिजे. त्यांचं म्हणणं सुद्धा असं आलं की आपण तुम्ही करू न शकत तर करायचं म्हणतात ते कमीत कमी आम्हाला 1 वर्षाचा कालावधी लागेल आणि मग आम्ही त्याच्यामध्ये सगळं प्रिपरेशन करू शकू. आता जर आपण केलं आणि उद्या एखाद्या मुलाचा नेटवर्क गेला किंवा एखाद्या मुलाचं काय झालं, कारण आपल्याकडे दुर्मिळ भाग पण आहेत, डोंगराळ भाग पण आहेत, आपल्याकडे आदिवासी पाडे पण आहेत, आणि त्यामुळे मग असं ठरलं की ऑफलाईन एक्झामिनेशन घेताना मुलांना त्यावेळेला मुलांची अवस्था फार खराब होईल, जर पॅनिक होतील मुलं, जर अचानक कनेक्शन गेलं किंवा नेटवर्क गेलं किंवा काही प्रॉब्लेम झाला तर. त्यामुळे ऑनलाईनची आपण कॅन्सल केली. मग ऑफलाईन घ्यायची म्हटली तर आता एवढ्या मुलांना एक्सपोज करायचं का अशा परिस्थितीमध्ये, आणि त्याचबरोबर टीचिंग स्टाफ आणि नॉन टीचिंग स्टाफ. म्हणून मग मूल्यांकन करायचं असं ठरलं की रद्द करायचं. मग मूल्यांकन कसं करायचं, मग एक्सपर्टीजचं ओपिनियन असं आलं की 9वीची जी परीक्षा आपली मागच्या काळात झाली होती, ती परीक्षा ही जी आपली आहे ती कोविडच्या पहिली झाली होती, म्हणजे बाकीच्या प्रिलियम एक्झाम वगैरे. त्यामुळे त्याचे जे मार्क आहेत ते आपल्या सरळ जे आपलं हे असतं त्याच्यावरती असतात, तर त्याच्यामुळे ते मार्क ऑथेंटिक ठरवता येतात. त्याचबरोबर प्रत्येक वेगळ्या माध्यमातून शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांशी कॉन्टॅक्ट केलेला आहे. त्यामुळे त्यांनी सुद्धा, आणि आपण मधल्या काळामध्ये स्वाध्याय सुरू केला होता व्हॉट्सअपच्या माध्यमातून, त्याच्यामध्ये मुलं सुद्धा सातत्याने प्रश्न उत्तर करतात आणि त्याच्यातून मुलांचं अध्यापन वगैरे आपण बघतोय कशा तऱ्हेने अध्यापन होते की नाही. त्यामुळे मग त्याचा सगळा डेटा जो आहे तो एक्सपर्टीच्या माध्यमातून आला. आणि तुम्ही जर सीबीएसईचं बघाल किंवा आयसीएसईचं बघाल, सर्वांकडे काय इंटरनल एक्झामिनेशन होतात, आपल्याकडे सुद्धा काही ठिकाणी इंटरनल एक्झामिनेशन होतात, परंतु आपल्याकडे जसं मी सांगितलं की ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी शाळा सुरूच होऊ शकल्या नाही मागच्या वर्षभरामध्ये. काही ठिकाणी मुंबईसारख्या शहर असेल किंवा ठाण्यासारख्या शहरामध्ये शाळा सुरू होऊ शकल्या नाही. मग अशा वेळेला या मुलांचं कंटिन्युअसली इव्हॅल्युएशन वर्षभरामध्ये विविध माध्यमातून शिक्षकांनी केलं असेल, त्यामुळे त्यांचं ते हे त्याच्याबरोबर बाकीचे जे आहेत, म्हणजे असं होम असाइनमेंट असेल किंवा प्रॅक्टिकल असेल किंवा तोंडी काही लोकांचं म्हणलं होतं की या परीक्षा झालेल्या आहेत आधी, त्या कारण मधल्या काळामध्ये आपण शाळा सुद्धा सुरू केल्या होत्या. 23 नोव्हेंबर पासून मधल्या काळामध्ये फेब्रुवारीपर्यंत शाळा सुरू होती. त्यामुळे मुलांशी कॉन्टॅक्टमध्ये शिक्षक मंडळी होती. मला मान्य आहे की ह्या परिस्थितीमध्ये असे निर्णय घेत असताना खूप वेगळी असाधारण अशी परिस्थिती आहे. त्यामुळे निर्णय घेत असताना हा त्यातल्या त्यात सोयीचा कसा असेल आणि मुलांच्या आरोग्याच्या बरोबर त्यांच्या फायद्याचा पण कसा असेल आणि त्याच्यामध्ये शिक्षण सुद्धा मुलांचं कसं सुरू राहील, हा प्रयत्न या काळात केला. आणि ज्यांना असं वाटतं की बाबा मला हे मार्क असं वाटतात की मी असमाधानी आहे किंवा मला असं वाटतं की माझ्यापेक्षा जास्त मार्क मिळू शकतात, त्या मुलांसाठी आपण सांगितलेलं आहे की 2 परीक्षांची त्यांच्यासाठी आपण व्यवस्थापन करत आहोत. आणि त्या परीक्षा तेव्हा करणार आहोत ज्या वेळेला कोविड परिस्थिती आपली ज्यासाठी सर्वसाधारण असेल, अशा परिस्थितीमध्ये ही मुलं परीक्षा देऊ शकतात. त्यामुळे मला असं वाटतं की मुलांना संधी सुद्धा उपलब्ध आहे, त्यांचं आरोग्य सुद्धा सुरक्षित आहे, आणि त्याचबरोबर आपण हे पण करतो आहोत की मुलांचं आपण असेसमेंट पण करत आहोत. आणि त्यांच्यासाठी आपण एक कॉमन सीईटी पण घेत आहोत की कारण विविध बोर्डाची मुलं सुद्धा आहेत, आपलीही मुलं आहेत. त्यामुळे असेसमेंट सुद्धा तुम्ही जसं म्हणताय तसं प्रत्येक शाळे लेवलला होणार आहे. शाळेची कमिटी आपण ठरवणार आहे की असेसमेंट कसं व्हायचं. त्यामुळे त्यांच्यासाठी कॉमन प्लॅटफॉर्म असा म्हणून आपण एक सीईटी पण ठेवलेली आहे. जी मुलं सीईटीला अपिअर करतील त्यांना पहिला प्रेफरन्स दिलाय. रिक्त ठिकाणी जागा ज्या खाली असतील त्याच्यामध्ये आपण ह्या मुलांना सांगतो आहोत की ज्यांना वाटतं की मला मार्क मिळाला, आम्ही समाधानी आणि त्या मार्कांना मी घेऊन जाऊ इच्छितो, अशा मुलांना आपण ऍडमिशन देणार आहोत. म्हणजे सर्वसाधारणपणे यावर्षी आपण आय नो की निर्णय वेगळे असतील, पण परिस्थिती अशी आहे त्यामुळे असे निर्णय आपल्याला घ्यावे लागले, आणि ते आपण घेत असताना खूप काळजीपूर्वक आणि खूप तज्ञांची चर्चा करूनच घेतलेली आहे. आपल्याकडे आज ताई चर्चेमध्ये आणखीन एक व्यवस्था आहेत, संस्थाते प्रतिनिधी या पॉइंट ऑफ व्ह्यू आपण त्यांच्याकडे बघतोय. आदरणीय नितीनजी शेटे इथे आहेत. मला एक प्रश्न त्यांना विचारायचा आहे, कारण त्या प्रश्नाच्या त्यांच्या उत्तरावर मला ताई आपल्याकडे यायचंय. प्रश्न असा आहे की ते सध्या अंबाजोगाईच्या भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह म्हणून काम बघतात आणि मुलांच्या गुणवत्तेसाठी अनेक वेगवेगळे प्रशिक्षणाचे उद्योग ते चालवतात. आता सध्या अनेक संस्थात्मक पातळीवरती समस्या सातत्याने येत आहेत. मग मुलांनी फी भरायची की नाही यासारखे काही वेगळे नियम मागच्या 10 वर्षापासून अगदी वंचित असल्यासारखे आहेत. आणि ही सगळी जी शिक्षण प्रक्रियेतली महत्वाचा जो दुवा आहे शिक्षण संस्था, त्यांच्याकडे थेट दुर्लक्ष झालंय असं मला वाटतं. आता माझ्या शिक्षण संस्थेची विद्यार्थी संख्या जवळपास 38,000 आहे. आणि 38,000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ज्या सुविधांची अद्ययावत सुविधांची गरज आम्हाला आहे, केवळ दूरदर्शनवरून किंवा काही चॅनल्सवरून आपण शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. त्याला विद्यार्थी नेमका काय प्रतिसाद देत आहेत हे नेमकेपणाने तपासल्या गेलेलं नाहीये.
आणि त्यामुळं आपण एकीकडून फक्त पाणी सोडतोय पाईपातून पण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची ती घडा तो भरला जातोय का नाही याकडे मात्र शासनाचं दुर्लक्ष आहे. आणि त्यासाठी शिक्षण संस्थांना विश्वासात घेऊन, शिक्षण संस्थांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना या सगळ्या गोष्टी राबवण्यासाठी जे विशेष काही सुविधा, काही पॅकेजेस देणं आवश्यक होतं. थेट असं म्हणता येईल की संवादाचा प्रचंड अभाव आहे. आपण शिक्षण हे विद्यार्थी केंद्रित मानतो. शिक्षण देत असताना आपल्याला विद्यार्थी, पालक, त्यानंतर शिक्षक, संस्थाचालक आणि प्रशासन या सगळ्यांचा समन्वय साधण्याची जबाबदारी शिक्षण खात्याकडे आहे. आणि ह्या संपूर्ण 1.5 वर्षात मला एकदाही आठवत नाही की कोणताही संवाद थेट या 5 जणांचा एकत्र झाला आहे. ह्यांच्या प्रतिनिधींना कुठं अगदी जिल्हा स्तरावर शिक्षण अधिकाऱ्यांनी जरी एकत्र बोलवलंय, प्रत्येक जिल्ह्याची, प्रत्येक आपल्या विभागाची, मराठवाडा असेल, कोकण असेल, विदर्भ असेल, प्रत्येकाची समस्या वेगळी आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी त्यांची आर्थिक सुबत्ता, त्यांच्या सुविधा, त्याचा असणारा अभाव, ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. जो विषय पुण्या, मुंबईत किंवा मोठ्या शहरांमध्ये, महानगरांमध्ये अगदी व्यवस्थित राबवला जाऊ शकतो, तो माझ्या अंबडसारख्या, गेवराईसारख्या, पोखरीसारख्या, अंबेजोगाईसारख्या दुर्गम अशा भागामध्ये ह्या माध्यमातून शिक्षण किती पोहोचवलं जाईल याच्याविषयी खूप मोठं साशंकता आहे. आम्हाला खूप अडचणी हे सगळं करत असताना येतात. आमच्या शिक्षण संस्थेने एक शिक्षण ॲप BSPS नावाने तयार केला आणि त्या माध्यमातून 38,000 विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण ह्या सगळ्या अद्ययावत सुविधा उभ्या करत असताना संस्थेला प्रचंड खर्च, म्हणजे हा ॲप तयार करताना जवळपास संस्थेला 20-30 लाख रुपये खर्च आला. हा खर्च केवळ संस्थेने करणं हे खूप दुरापास्त आहे. आमच्यासारखी एखादी इच्छाशक्ती असणारी संस्था एखादी गोष्ट अशा पद्धतीने राबवू शकते. पण मी इतरत्र पाहतो की बाकीच्या शिक्षण संस्थांमधून ह्या कोणत्याच गोष्टी अगदी संवेदनशीलतेनं किंवा गांभीर्यानं राबवल्या जात नाहीयेत. विद्यार्थी हा सगळ्या गोष्टींपासून वंचित आहे. आणि माझी या निमित्तानं या चर्चासत्रातल्या सगळ्या तज्ज्ञांना आणि विशेष करून नामदार वर्षाताईंना ही विनंती असणार आहे की आपण ज्या ज्या सुविधा पुरवल्या त्याचं तर कौतुकच आहे की अगदी योग्य निर्णय घेऊन योग्य वेळी आपण या सगळ्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माध्यमांच्या द्वारे प्रयत्न केला. पण त्या पोहोचल्यात का नाही, विद्यार्थी आणि पालकांची त्याच्याविषयी प्रतिक्रिया काय, त्याला विद्यार्थी प्रतिसाद नेमका कसा देतात, हे सुद्धा त्या ठिकाणच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी, गट शिक्षण अधिकाऱ्यांनी तपासायला हवं. त्या ठिकाणच्या शिक्षण संस्थांना विश्वासात घ्यायला हवं. आर्थिक परिस्थिती सगळीकडूनच सगळ्याच क्षेत्रामध्ये कोलमडलेली असल्यामुळं शिक्षण संस्थांनाही या सगळ्या गोष्टी उभं करण्यासाठी काही पॅकेजेसची किंवा काही सुविधा थेट त्यांना देण्याची गरज आहे. आणि त्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टींची रचना होणं, संस्थांशी, संस्थाचालकांशी संवाद साधणं, पालकांच्या प्रतिक्रिया घेणं, विद्यार्थ्याला थोडंसं मानसिकरित्या तपासणं हेही आवश्यक आहे असं मला वाटतं. धन्यवाद शेटे सर. ताई, मला परत आपल्याकडे यायचंय ते एवढ्यासाठी की संस्थात्मक प्रतिनिधी म्हणून शेटे सरांची प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जी भूमिका होती ती बहुतेक संस्थांची असणार, विशेषतः ग्रामीण भागाशी आणि इतर भागाशी निगडीत. त्यातला अत्यंत महत्वाचा भाग असा आहे की या सगळ्यामध्ये शेवटी विद्यार्थी केंद्रित असं शिक्षण असलं पाहिजे, हा त्यांचा महत्वाचा मुद्दा होता. आणि त्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता हाच भाग महत्वाचा आहे. या शैक्षणिक गुणवत्तेसाठी शासन नक्की इथून पुढे काय करणार आहे? नाही, त्यांचा प्रश्न मी ऐकला आणि त्यांचं म्हणणं सुद्धा मी ऐकत होते. मला त्यांना सांगायला पाहिजे शेट्टेजींना की मी त्यांची भूमिका समजू शकते. कारण यासाठी समजू शकते कारण त्यांनी जी एक शेवटी वाक्य सांगितलं ते महत्वाचं आहे की ह्या परिस्थितीमध्ये आपण कसं समोर जावं, ही परिस्थिती कोणाच एक्सपेक्टेड नव्हती आणि आपण त्यामुळे विविध मार्ग त्या ठिकाणी घेतले. त्यांनी असं म्हटलं की तुम्ही शैक्षणिक गुणवत्तेबाबतीत बोलताय कारण पुढचा हा शैक्षणिक गुणवत्तेबाबत बोलू. पण त्यांनी जे मुद्दे मांडले त्याच्यामुळे त्यांनी असं म्हटलं की आपण चर्चा नाही केली. साहेब, कदाचित तुमच्याशी चर्चा झाली नसेल, परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयाने आम्ही विविध बैठका ज्यावेळी घेतल्या, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त बैठकांतर माननीय मुख्यमंत्री महोदयानंतर मी घेतल्या. त्याच्यामध्ये आपण खूप वेळेला प्रत्येक विभागाचे जे असतात, जसं डॉक्टर अनिल पाटील असतील किंवा तुमच्याकडचे लातूरचे असतील, औरंगाबादचे असतील, नागपूरचे असतील, असे विविध जे शिक्षक तज्ज्ञ किंवा जी संघटना आहेत किंवा ज्या संस्था चालक आहेत त्या सर्वांना आम्ही बोलून त्या सर्वांशी पण चर्चा केली. आणि मलाही मान्य आहे की नॉन सॅलरी ग्रँटच्या बाबतीमध्ये तुमचं काही म्हणणं असेल किंवा फीच्या संदर्भात आता जे तुम्ही सगळेजण बघताय, परंतु
मी जसं सांगितलं की ही परिस्थिती खूप वेगळी परिस्थिती आहे. आज काय झालेलं आहे, कोणालाच माहित नव्हतं की अशी परिस्थिती येईल आणि आमच्या नोकऱ्या जातील किंवा कोणाचे पगार कट होतील, असंही कधी वाटलं नाही. आता तुम्ही सुद्धा शिक्षण विभाग माध्यमातून 8 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करताय. तुम्ही मला सांगा, तुम्हाला तरी कधी असं वाटलं होतं का की अशी परिस्थिती आहे ज्या दिवशी मुलं शाळेत जाणार नाहीत? प्रत्येक मुलाला असं वाटतं की मी शाळेत जावं, प्रत्येक पालकाला असं वाटतं की आपण फी भरावी. परंतु दुर्दैवाने परिस्थिती अशा निर्माण झाल्या की लोकांकडे आज नोकऱ्या गेलेल्या आहेत. आज काही लोकांचे पगार 30-40% कमी झालेले आहेत आणि संस्था चालकांची भूमिका सुद्धा मी मान्य करते की त्यांना सुद्धा जसं मी सांगितलं की पगार द्यायचे, जसं तुम्ही म्हणालात, किंवा इतर खर्च त्यांना आहे, सॅनिटायझेशन किंवा काय. त्यामुळे या सगळ्यांचा ताळमेळ कसा ठेवून आपल्याला कशा तऱ्हेने शिक्षण सुरू करतात यासाठी आपण एकत्र बसतो. म्हणून आम्ही कोणावरती कारवाई करण्यासंदर्भामध्ये या परिस्थितीमध्ये मी त्या मानसिकतेची नव्हती पहिल्यापासून, कारण ही परिस्थिती खूप वेगळी परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण एकमेकांना माणुसकीच्या नात्याने सहकार्य करावं ही माझी पहिल्यापासूनची भूमिका आहे, 1 नंबर. 2, शिक्षण व्यवस्थेमध्ये आम्ही हे जे करत असताना आम्ही खूप तुम्ही म्हणताय सर की तुम्ही एक ऍप केला, मी तुमचं कौतुक करते, पण आपण खूप म्हणजे मी बघितलं की रयत शिक्षण संस्था असेल किंवा चंद्रपूरच्या काही संस्था असतील किंवा गडचिरोलीमध्ये काही शिक्षकांनी असेल किंवा मी बघितलं की जे वारे आहेत आमची पुण्याची बाबेवरची शाळा असेल, या लोकांनी ज्या तऱ्हेने एक शिक्षक आणि बालक मित्र ही संकल्पना आणली की विद्यार्थी मित्र आणि शिक्षक मित्र, की वरच्या विद्यार्थ्यांमध्ये खालच्या मुलांना शिकवतात किंवा शिक्षकांनी येऊन काम केलं, तर अशा विविध माध्यमातून शिक्षण सुरू आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये आम्हाला गुणवत्तायुक्त शिक्षण देणं, कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की पूर्वी आम्ही ज्या गोष्टी केल्या त्या कदाचित ट्रायल अँड एरर असू शकतात. त्याच्यामध्ये मी मान्य करते की काही गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या असतील किंवा काही गोष्टी पोहोचल्याही नसतील, कारण मागच्या वर्षी आमची सुरुवात होती. आम्हालाही माहित नव्हतं की किती लोकांकडे मोबाईल आहे. मग आम्ही डेटा घेतला युनिसेफच्या माध्यमातून, मग आम्हाला कळलं की इतका डेटा आहे, मग आम्ही त्याच्यावरती जास्त कुठला डेटा त्याच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचू शकतो. मग टेलिव्हिजन आलं, टेलिव्हिजनमध्ये कुठलं टेलिव्हिजन आलं, सह्याद्री चॅनल आलं, त्याच्यामध्ये अजून आपण विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचू शकतो, आकाशवाणीमधून आलो, मग गोष्टी सांगा, मिस कॉल द्या, अशा खूप संकल्पना विविध आपण राबवल्या. पण मागच्या वर्षाचा जो आपला अनुभव आहे तो यावर्षी आता कशा चांगल्या तऱ्हेने करतायत. म्हणून 15 तारखेपासून आम्ही ज्यावेळी शाळा सुरू करणार आहोत त्यावेळी आमचा उद्देशच असा आहे की त्यावेळी सगळ्या गोष्टी चालल्या पाहिजेत एकाच वेळेला, आणि त्याचबरोबर इतर राज्यांनी ज्या बेस्ट प्रॅक्टिसेस केल्या, असं समजा गुजरातच्या आम्ही म्हणतो की कंटिन्युअस असेसमेंट असते किंवा इतर राज्यामध्ये एखादी सिस्टम चांगली चालत असेल तर त्याचं आपण अडॉप्शन करायचं आणि त्या तऱ्हेने काम करायचं. मला हे मान्य आहे की तुम्ही जे प्रश्न मांडताय की आज आर्थिक अडचणीचे, कारण सगळीकडेच आर्थिक अडचणी निर्माण झाल्यात, कारण बिझनेसच्या बाबतीमध्ये असेल किंवा इतरही बाबतीमध्ये असेल, आपल्याला स्वतःला माहिती आहे की त्याच्यामध्ये आर्थिक अडचणी आहे. परंतु आमचाही प्रयत्न आहे की तुमची नॉन सॅलरी ग्रँट लोकल मिळाली पाहिजे. ह्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही माननीय उपमुख्यमंत्री महोदयांकडे सातत्याने जातो, त्यांच्याकडे सुद्धा बैठक लावली, माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सुद्धा या संदर्भामध्ये बैठक लावली, कारण आम्हाला माहिती आहे की या संस्था निर्माण करत असताना आपण खूप किती कष्टाने बनवलेले आहेत. पण त्याचबरोबर आज पालकांची परिस्थिती पण आपण समजून घेतली पाहिजे आणि म्हणून एकत्रित मिळून हा प्रश्न सोडला गेला पाहिजे. शिक्षकांच्या पण पगार झाला पाहिजे, शाळाच्या सॅनिटायझेशन झालं पाहिजे, भरपूर झालं पाहिजे, हे सुद्धा आमचं म्हणणं आहे. पण त्याचबरोबर आपल्याला मुलांपर्यंत कसं पोहोचता येईल, आता ह्या वर्षाची परिस्थिती पुढच्या वर्षात होऊ नये या दृष्टिकोनातून आपल्याला आतापासूनच जर आपण कोविडचा प्रोटोकॉल व्यवस्थित तऱ्हेने पाळला तर मला वाटतं व्यवस्थित शाळा सुरू होतील आणि मग पुढचे जे तुम्ही जे प्रश्न निर्माण होत आहेत ते होऊ शकणार आहेत. त्यासाठी आता एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. त्यातला फक्त एक उपप्रश्न मुद्दाम त्याविषयी थोडस विचारायचं आहे की शेटे सर बोलताना असं म्हणले की तुम्ही केलेले प्रयत्न उत्तम आहेत शासनाने, अनेक गोष्टी तिथपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न तुम्ही केले, पण रिसिव्हिंग एंडला ते पोहोचले की नाही याच्याविषयीची कुठलीही खातरजमा करणारी यंत्रणा नाही, असा एक त्यांचा त्याच्यामध्ये दुसरा आरोप होता. या बाबतीत आपल्याला काही करता येईल का शासनाकडनं सुधारणा? नाही, आम्ही खरं तर थर्ड पार्टी सर्व्हे केला, त्यांचं जे मत आहे त्याच्या मताशी आम्ही जमत होतो म्हणून आम्ही थर्ड पार्टी सर्व्हे केला. आम्ही युनिसेफचा सर्व्हे लावला होता, आम्ही काही अजून यंत्रणांचा सर्व्हे लावला होता. आणि तुम्हाला जे सांगितलं ना की आम्हाला सर्व्हेच्या माध्यमातूनच माहित पडलं की इतक्या विद्यार्थ्यांपर्यंत मोबाईल आहे, इतक्या ठिकाणी कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे, या ठिकाणी तुम्हाला सह्याद्री काम येऊ शकतं, काही ठिकाणी तुम्हाला टीचर आणि विद्यार्थ्यांचं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने शिक्षण सुरू करता येईल. म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक मित्र ही संकल्पना, आणि त्यांना माहिती असेल तर ते ह्या ठिकाणचे असतील मराठवाडा रिजनचे, तर मराठवाड्यामध्ये औरंगाबादला स्वतः मी त्या ठिकाणी गेले होते की जिथे विद्यार्थ्यांना शिक्षक एका फिजिकल डिस्टन्स ठेवून बाहेरच्या वातावरणामध्ये शिक्षक शिकवत होते. जसं मी सांगितलं की गडचिरोलीला मी बघितलं की काही शिक्षक हे स्वतःहूनच विद्यार्थ्यांपर्यंत त्या अभ्यासाची नोट घेऊन जायचे आणि अभ्यासाची नोट्स त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचे आणि त्यांच्याकडे फिजिकल डिस्टन्स होऊन ती नोटचं उत्तर घ्यायचे. म्हणजे असं नाही की खूप विविध उपक्रम शिक्षकांच्या माध्यमातून सुद्धा झाले. त्यामुळे असेसमेंट तुम्ही जे म्हणताय ना की त्याचं अकाउंटेबिलिटी आणि त्याचं असेसमेंट झालं का,
तर आम्ही युनिसेफच्या माध्यमातून त्याचं असेसमेंट पण केलं. आणि त्याच्यामध्ये तुमचं म्हणणं असेल तर आम्ही भविष्यामध्ये, आता आम्ही खरं ऑलरेडी सांगितलंच आहे की शिक्षण अधिकारी असतील किंवा गट शिक्षण अधिकारी असतील किंवा विस्तार अधिकारी असतील, या सगळ्यांनी ह्या विद्यार्थ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहावं. आणि भविष्यामध्ये आमचा हाच प्रयत्न आहे की प्रत्येक विद्यार्थ्याची नोंद ही आमच्यापर्यंत, म्हणजे माझ्यापर्यंत सुद्धा असावी, की प्रत्येक मुलाचं ट्रेसिंग आणि ट्रॅकिंग आम्हाला करता यावं. प्रत्येक शिक्षकाचं सुद्धा आम्हाला ट्रेसिंग आणि हे करता यावं, की आम्हाला माहित पडावं की शिक्षक कुठे आहे आणि विद्यार्थी कुठे आहे. ह्या तऱ्हेची सिस्टम आता आम्ही डेव्हलप करत आहोत. शिक्षणाच्या महाचर्चेच्या या पहिल्या भागामध्ये शिक्षकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत लीनाताई वर्तक. गेली 25 वर्ष इंग्लिश आणि संस्कृत हे 2 विषय ते शिकवत आहेत. संस्कृतच्या चीफ मॉडरेटर म्हणून त्या सध्या कार्यरत आहेत आणि शिक्षण प्रसारक मंडळी निगडी इथल्या शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत. लीनाताई, मला तुम्हाला एक प्रश्न मुद्दाम या निमित्ताने विचारायचा आहे की या सगळ्या काळामध्ये शिक्षक म्हणून आपत्ती काळातल्या या शिक्षणाकडे, कारण काही प्रमाणामध्ये पोर्शन्स कमी केले गेले ऑनलाईन शिक्षण आणि हे सगळं असल्यामुळे, हा सगळा आता खंड भरूनही काढायला पाहिजे दुसरीकडे, कारण मुलांना शेवटी ते शिक्षण देणं महत्वाचं आहे. आधीच ठरवताना आपण सर्व म्हणजे लसावी काढून नेहमी आपण सगळे आपल्याकडचे पोर्शन ठरवलेले असतात प्रत्येक इयत्तेचे, त्यात परत पोर्शन तो कमी करणं असं सगळं. या आपत्ती काळात तुम्ही शिक्षणाकडे स्वतः शिक्षिका म्हणून कसं बघताय? सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार माझा, आणि शिक्षण विवेकचे खास धन्यवाद, कारण शिक्षण विवेक आमच्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या बहुतेक सगळ्या शिक्षण संस्थांसाठी अतिशय महत्वाचं काम करतात. आणि या चर्चेत आमंत्रित केल्याबद्दल सर्वप्रथम त्यांचेही आभार. मागच्या मार्च पासून जवळपास आतापर्यंत हा जो सगळा अतिशय कठीण असा काळ होता, त्या काळात एक शिक्षक म्हणून आणि नंतर मुख्याध्यापिका म्हणून मी एक संधी, अपॉर्च्युनिटी असं पाहते. आता हे थोडंसं ऐकायला विचित्र वाटेल, पण आम्हाला एक थोडी नव्याने परीक्षा घेता आली, मनातल्या मनात विचार करून की आपण कमी पडतोय, ही एक मोठी जाणीव झाली. पण या अशा गोंधळाच्या वातावरणात असताना, कारण सगळेच गोंधळलेले होते त्यावेळेला, आमच्या ऑनलाईन अध्यापनाची सुरुवात त्या अवस्थेत झाली, सगळीकडे केओस होता. पण त्यातूनही मी तरलो. त्याचं कारण म्हणजे शिक्षक म्हणून असलेली जबरदस्त इच्छाशक्ती. अगदी बेसिक अशा काही टेक्नॉलॉजिकल गोष्टी सोडल्या तर आम्ही मुलांना समोर नसताना शिकवणं ही आमच्यासाठी कल्पना म्हणजे कधी केलेलीच नव्हती. आधी सुरुवातीला आम्ही ऑडिओ आणि व्हिडिओ असं बनवून मुलांना व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या थ्रू पाठवत होतो, पण नंतर मात्र ऑनलाईन शिकवायला सुरुवात केली आणि खूप नवीन गोष्टी आम्ही शिकलो. पहिली गोष्ट म्हणजे मुलांचे पर्टिक्युलरली व्हॉट्सअप ग्रुप बनवणं, ते सुद्धा त्यांच्या ऍव्हरेज काय म्हणूया आपण परफॉर्मन्स किंवा त्यांचं अॅन्युअल रिझल्ट बघून, म्हणजे आम्हाला त्यांच्यासाठी वेगळे प्रयत्न करता आले. त्याच्यानंतर नवीन ऑनलाईन साठी लिंक तयार करून ती मुलांना पाठवणं, मुलांना ऍडमिट करणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही खूप नव्याने शिकलो. FB लाईव्ह, वेबिनार वगैरे या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी खूप नवलाईच्या होत्या, नवीन होत्या. त्याच्यासाठी आम्हाला कधी असं प्रत्यक्ष त्यांचा वापर करण्याची वेळ नाही आली, पण आम्ही त्याही आता वापरायला सराईत झालोय. 4-5 महत्वाचे मुद्दे मला एक मांडावेसे वाटतात या पर्टिक्युलर पॉइंटमध्ये, की ऑनलाईन अध्यापन सुरू करण्याच्या अगोदर सरकारकडून काही ट्रेनिंग आम्हाला दिली गेली. मी अगदी शून्य असं म्हणणार नाही, पण ऍक्च्युअली ऑनलाईन लेसन सुरू करायच्या अगोदर हे ऑनलाईन अध्यापन नेमकं कसं करावं, त्याच्यासाठी आम्हाला काही जर प्रत्यक्ष काही एक्सपर्ट्सचे जर लेसन्स आम्हाला पाठवता असते कुठल्या माध्यमातून, तर खूप बरं झालं असतं. कारण सुरुवातीचा जो चाचपडण्याचा काळ आमचा होता तो आमचा वाचला असता आणि जास्त संधी आम्ही मुलांना देऊ शकलो असतो. फार फार तर काय झालं असतं की अगदी 15 जूनला जे हट्टानी शैक्षणिक वर्ष मागच्या वर्षी सुरू केलं गेलं ते थोडं उशिरा झालं असतं, पण टीचर्सना ट्रेनिंग अत्यंत गरजेचं आहे. इव्हन या वर्षी सुद्धा माझी माननीय शिक्षण मंत्र्यांना अशी विनंती राहील की नुसतं ट्रेनिंग आम्हाला ऑफिशियल गोष्टींचं नको, ते आम्ही घेतोच दरवेळेला जेव्हा जेव्हा सरकार आम्हाला ट्रेनिंग देतं, पण प्रत्यक्ष ऑनलाईन शिक्षणाबाबत एक्सपर्ट्सचे काही व्हिडिओज, एक पर्टिक्युलर 1-2 धड्यांचे, कवितांचे, तर ते आमच्यासाठी अतिशय उपयोगी ठरतील. दुसरी एक महत्वाची गोष्ट एक शिक्षक म्हणून मला स्वतःला सुद्धा जाणवली की माझ्यामध्ये लपलेली किंवा शिक्षकांमध्ये लपलेल्या अनेक गुणांना आणि कौशल्यांना नवीन वाव मिळाला, संधी मिळाली. म्हणजे आम्ही एकाच वेळेला खूप गोष्टी करू शकतो याची टीचर्सना नव्याने ओळख झाली आणि ती अतिशय महत्वाची आहे.
मी एक मुख्याध्यापिका या नात्याने असं म्हणेन की माझ्या शिक्षकांना स्वतःची नवीन झालेली जी ओळख आहे की एक बॅलन्स्ड अशा टाईपचं, म्हणजे एक रुटीन शिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण यांच्यामध्ये आम्ही बॅलन्स करण्याचा जो प्रयत्न करतोय, त्या प्रयत्नांकडे त्यांचा जो दृष्टिकोन बदललेला आहे त्याचा मला आता नवीन वर्षामध्ये खूप उपयोग होणार आहे. तिसरी अतिशय महत्वाची गोष्ट मला सगळ्या शिक्षकांसाठी म्हणायची, भारतभरातल्या नाही अख्ख्या जगभरातल्या, की समाजात जेवढे जेवढे आपण कोविड वॉरियर्स म्हणून ज्यांना लेबल केलंय त्या सगळ्यांच्या बरोबर शिक्षकांनी अक्षरशः पडेल ते काम केले आणि शासनाला मोठ्या मोलाचं सहकार्य केलंय. आणि ह्याची जाणीव अगदी मी 100% नाही म्हणणार, पण थोडीफार का होईना तर समाजातल्या इतर घटकांना झाली, ही माझ्यासाठी अतिशय जमेची बाजू आहे की शिक्षक हेही करू शकतात, नुसते शिकवत नाहीत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला आता असं म्हणायचंय की शिक्षक कागदपत्रात चोख असतात, टाइम टेबलची सवय असल्यामुळे नियोजनबद्ध असं काम करतात आणि उत्कृष्ट मॅनेजमेंट कुणालाही कोणत्याही संस्थेला पुरवू शकतात याचा अनुभव सगळ्या शिक्षकांनी घेतलाय आणि या शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेल्या अनेकांनी घेतलाय. या अशा सगळ्या गोष्टींचा मी विचार करते आणि मी असं बघते की कोविड-19चा हा जो सगळा पिरियड होता तो आमच्यासाठी एक ब्लेसिंग इन डिसगाईज ठरला. ठीक आहे की आम्ही मुलांसाठी प्रयत्न म्हणजे प्रत्यक्ष नाही त्यांना भेटू शकलो, पण आमची एक टीचर म्हणून खूप छान ग्रोथ झाली, नवीन खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यामुळे कोविडचे असे म्हटले तर थोडे गमतीशीर वाटतील, पण मला धन्यवादच करावेसे वाटतील की खूप नवीन गोष्टी आम्हाला या निमित्ताने शिकायला मिळाल्या, असे एक टीचर म्हणून मला वाटतं. धन्यवाद लीनाताई. एकीकडं संकटाचं संधीमध्ये रूपांतर कशा पद्धतीने करता आलं या सगळ्या काळामध्ये आपत्तीच्या याविषयी आपण बोललात. मला एक वेगळा प्रश्न वर्षाताईंना मुद्दाम विचारायचा आहे की एकीकडे गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र या 3 ठिकाणी मी प्रामुख्याने पाहिलंय रस्त्यावरची जी भटकी मुलं असतात, गरीब घरातली जी मुलं असतात, ज्यांना शाळा सुद्धा दुरापास्तच असते, अशांसाठी फुटपाथवरती शिक्षण देणाऱ्या काही सामाजिक संस्था आहेत आणि नंतरच्या काळात त्या मुलांना फक्त मुख्य परीक्षेसाठी एखाद्या शाळेशी जोडलं जातं आणि तिथं त्यांची परीक्षा घेतली जाते. अशा पद्धतीने काम करणारे अनेक अशा शाळाबाह्य मुलांसाठी आता परीक्षाच नाहीत म्हणल्यानंतर त्यांच्यासाठी काही शासनाचं वेगळं धोरण आहे का? नाही, मधल्या काळामध्ये जर आपण बघितलं असेल तर आम्ही शाळाबाह्य मुलासंदर्भामध्ये सर्वेक्षण सुरू केलं होतं. त्या संदर्भामध्ये महिला बाल विकास विभाग असेल, महसूल विभाग असेल, RDD म्हणजे ग्रामविकास विभाग असेल, यांची आम्ही एक संयुक्त बैठक सुद्धा घेतली होती आणि आम्ही हे काम सुरू केलं होतं सर्वसाधारणपणे मार्चमध्ये, की जेणेकरून जे विद्यार्थी परीक्षेला बसतात त्या विद्यार्थ्यांना असेल किंवा पुढच्या वर्षी जे विद्यार्थी आमच्या ऑनलाईन मध्ये कुठे कनेक्टेड नाहीयेत असं आम्ही शिक्षकांना सुद्धा सांगितलं, त्यांचा आम्हाला डेटा उपलब्ध करून द्या. त्यामुळे आम्ही प्रयत्न करत होतो की शाळाबाह्य जितके पण विद्यार्थी आहेत त्यांचा एक डेटा कलेक्ट करावा, ज्याच्यामध्ये महिला बाल विकास विभागाने आम्हाला मदत करावी, कारण त्यांचा पण सर्वेक्षण चालतं, त्यांच्या पण अंगणवाडी सेविका घराघरामध्ये जातात, त्याही तिथे प्रश्न विचारू शकतात की तुमचा मुलगा कुठे आहे किंवा शाळेत कितवीला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आम्ही सर्वे मागितला होता. त्याचबरोबर आम्ही महसूल यंत्राचा यासाठी वापरला होता की त्यांच्याकडे सुद्धा आणि RDDकडे सुद्धा माहिती असते. त्यामुळे आम्ही त्याचं सर्वेचं पूर्ण काम सुरू केलं होतं मधल्या काळामध्ये. परंतु दुर्दैवाने मग ही दुसरी लाट ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी आमचा काही ठिकाणी आम्हाला सर्वांनी अधिवेशनामध्ये सुद्धा प्रश्न विचारले आमदार महोदयांनी आणि सर्वांनी आम्हाला सांगितलं की सध्या ते थांबून द्यावं, कारण आपले शिक्षक घरोघरी जात आहेत किंवा बाकीची यंत्रणा आपली घरोघरी जाते. त्यामुळे आम्ही ते जरी थांबवलं असेल तरी सुद्धा मधल्या काळामध्ये मी ज्या ज्या ह्या अशा संस्था जे तुम्ही सांगितलं जसं स्कूल ऑन व्हील आहे किंवा इतरही संस्थांनी आमची चर्चा होते की ज्या सर्वसाधारणपणे ज्या शाळामध्ये बाह्य विद्यार्थ्यांसाठी क्लासेस म्हणा किंवा शिक्षणाचे व्यवस्थापन करतात आणि अशा विद्यार्थ्यांना ती लोक शिक्षकांशी जोडून देतात, म्हणजे कुठल्या तरी शाळेशी किंवा बोर्डाशी डायरेक्ट करतात. अशा लोकांशी आम्ही चर्चा करून अशाही विद्यार्थ्यांचा संदर्भामध्ये निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा ऑलरेडी बोर्डाच्या माध्यमातून तसंच GRच्या माध्यमातून ते बाहेर आलेले. मी या ठिकाणी लीनाजींच्या मताशी सहमत आहे की ही जरी एक आव्हान असलं तरी सुद्धा ही एक संधी आहे आणि मला वाटतं या संधीचा फायदा नक्कीच आम्ही सुद्धा घेतला, जसं तुम्ही सांगताय त्याप्रमाणे की आता टेक्नॉलॉजीमध्ये कसं कसं पुढे गेलं पाहिजे. म्हणजे मला असं वाटत नाही की मोबाईल मधलं कुठलं माध्यम आम्ही सोडलं, आम्ही युट्यूब नाही सोडली, आम्ही व्हॉट्सअप नाही सोडला, मेसेजेस नाही सोडले, गुगल जसं मी सांगितलं तसं नाही ते नाही सोडलं. म्हणजे खूप माध्यम मला असं वाटलं की ज्याच्या माध्यमातून आता शिक्षण मुलांपर्यंत जाऊ शकतं ती माध्यमे आम्ही जोपासण्याचा आणि नवीन नवीन माध्यमे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तुम्ही जो प्रश्न विचारता की कुठलाही शाळाबाह्य विद्यार्थी जो आहे तो त्याला जर परीक्षा जरी देता आलेली नसते, कारण परीक्षा यावेळी कोणाला देता आलेली नाही,
परंतु त्या विद्यार्थ्याला असेसमेंट केलं जाईल आणि त्याच्या विद्यार्थ्याला कशा तरी मदत करतो ती मदत केली जाईल. परंतु आमचा फोकस जो आहे, कारण ह्या मधल्या काळामध्ये दोन गोष्टी पण होऊ शकतात. असं वाटलं की जी काही मार्जिनल मुलं असतात, जी मुलं जशी आदिवासी पाड्यामध्ये असतात किंवा गरीब कुटुंबातली मुलं असतात, जी शिक्षणामध्ये आता खूप मेहनतीने ती मुलं शाळेमध्ये जॉईन झालेली आहे, किंवा ज्या मुली आहेत, ज्या तरुण वयातल्या मुली असतात, आता शाळा बंद असल्यामुळे पॅरेंट्स विचार करतील की त्यांची लग्न करायची का. तर आमच्या समोर हे सामाजिक प्रश्न सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहे की बालविवाह कसे रोखता येतील किंवा मुलींना शाळेपासून बाहेर बाजूला काढून त्यांचे लग्न कसं थांबवता येईल. आणि दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे की जो मी तुम्हाला सांगू इच्छिते की ही जी मार्जिनल मुळे जी शाळेमध्ये आली, आज आपण बघतो की ऊसतोडीचे कर्मचाऱ्यांची मुलं असतील किंवा इतर आदिवासी मुलं असतील, यांना शाळेमध्ये येतात कारण त्यांना तिथे जेवण मिळतं दुपारच्या वेळेला. अशी परिस्थिती वाली मुलं आहेत की जी जेवण मिळतं म्हणून शाळेत येतात आणि अशी मुलं शाळेत जॉईन झाली, त्यांना शिक्षणाची गोडी निर्माण झाली. आता पुन्हा शिक्षण बंद आहे तर अशा मुलांचं काय होणार. म्हणजे ती बाजूला जाऊ नये, शेतीमध्ये काम करायला जाऊ नयेत किंवा घरकाम करायला जाऊ नयेत, ही आमची मनापासूनची कळकळ आणि तळमळ आहे. आणि त्यामुळे आमचा फोकस हाच आहे की आता या काळामध्ये किती विद्यार्थी आहेत जे शाळा बाह्य आहेत. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की कोविडमुळे शाळेमध्ये येत नाहीयेत का, किंवा मोबाईलमध्ये का कनेक्ट होत नाहीत, घरामधली काय परिस्थिती, हे सगळे सर्वेक्षण आम्ही करत आहोत. एकदा आमच्याकडे तो डेटा आला तर मला वाटतं, म्हणून मी अपेक्षा करते की येणाऱ्या जी ही तिसरी लाट आपण जी म्हणतोय ह्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कुठली केली पाहिजे तर आपण आतापासून जर व्यवस्थित प्रोटोकॉल पाळले, आपण जर काळजी घेतली तर ही जर लाट आली नाही तर ही मुलं शाळेत येतील. एकदा ही मुलं शाळेत यायला लागली की आपल्याकडे एकदम ऑथेंटिक डेटा येऊन जाईल की बाबा इतकी मुलं येतात, मग शिक्षक सांगतील ही 4 मुलं कंटिन्यू दिसत नाहीयेत, मग ती कुठे गेली 4 मुलं, मग त्यांच्या आपण तपासणी करू शकतो, त्यांच्याकडे आपण जाऊन समजून सांगू शकतो. आता आमचं सध्या चाललेलं आहे ते घराघरात करण्याचं चाललेलं आहे. आणि त्याच्यामध्ये काय होतं, कधी कधी लिमिटेशन येऊन जातात, कधी कधी कलेक्टर त्याला बंदी करतात, कधी तुम्हाला माहितीये कारण काय होतं नंबर वाढले की मग तिथे थांबण्याचं काम तिथे करावं लागतं. त्यामुळे अजूनही डेटा गोळा करत असताना थोडा त्रास होत आहे. त्यामुळे आमचा प्रयत्न हाच आहे आता की शाळाबाह्य जितके पण विद्यार्थी असतील, जसं तुम्ही एक उदाहरण सांगितलं, तसेच असंख्य प्रश्नारे असणारे विद्यार्थी यांना आम्ही शाळेमध्ये पुन्हा कसं आणू, कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुवमेंट करून तुमच्यासारख्या सर्व संस्थांनी, सर्व शिक्षकांनी मेहनत करून हे विद्यार्थी शाळेपर्यंत आले. आता पुन्हा ही परिस्थिती निर्माण झाली, कारण मी आता मुलांना बघते 1 वर्षापासून घरात सुद्धा मुलं आहेत की आता म्हणतात आता त्यांना शाळेत जायचं कसं. मॅडम मी तुम्हाला सांगू इच्छिते, रीना मॅडम तिथे आहेत, हे पण आहे, आता विद्यार्थ्यांसमोर प्रश्न पडला मी घरामधल्या मुलांमध्ये की शाळेत आम्ही कधी जाणार तर मग करणार काय. त्यांच्यामध्ये तो 1 वर्षाचा जो गॅप पडलेला आहे की त्यांना वाटतं आम्ही अभ्यास करू शकू का नाही करू शकू. ही सुद्धा एक आपण मुलांची मानसिकता समजून घ्या. ते घाबरतात एका ठिकाणी करोनाला, दुसऱ्या ठिकाणी ते घाबरतात की आम्ही अभ्यास करू शकू का नाही. ही जी मनात भीती आहे ना, ही कुठेतरी आता आपल्याला हळूहळू मुलांच्या मनातून काढावी लागेल. आणि त्यासाठी आता येणाऱ्या काळामध्ये जर आपली परिस्थिती सर्वसाधारण हो, हीच माझी मनापासून इच्छा आहे. आणि त्यामधून मुलांना शाळेमध्ये येतात आणि मग शाळेचं एकदा वातावरण सुरू झालं की आपल्याला एक पुढचे जे प्रश्न आहेत, आम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये राहुलजी खूप सारे एनजीओ काम करतात आणि खूप चांगलं काम करतात, म्हणजे छोट्या लेवल पासून ते मोठ्या लेवल पर्यंत, नॅशनल इंटरनॅशनल लेवलच्या, ते आपण त्यांच्या सर्वांची मदत घेऊन पुढचं काम करू. परंतु सध्या ह्या परिस्थितीला नॉर्मल करणं, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आपल्यासारख्या जे लोक कामं करतात त्यांनी एक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वेगळी, कारण विद्यार्थी आज फार घाबरलेला आहे. म्हणजे मी आता सकाळी चर्चा करते मुलांची, ते म्हणतात शाळा सुरू झाली जायचं कसं, म्हणजे एक ही भीती. बरं 1 वर्षाच्या गॅपमुळे अभ्यास करता येईल की नाही ती दुसरी भीती. आणि आपण जे आता करत घेतो त्याच्यामुळे खूप मुलांच्या मनामध्ये वेगळ्या वेगळे प्रश्न निर्माण झाले. त्यामुळे मला असं वाटतं की ही अपॉर्च्युनिटी आहे, पण त्याचबरोबर काही गोष्टी आता आपल्याला शिकायला लागतात. जसं मी सांगितलं की सामाजिक प्रश्न जे निर्माण होणार आहेत त्याला आपल्याला कसं सॉल्व्ह करावं लागेल, त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न सुरू केलेले आहेत. एकदा आमच्याकडे डेटा आला की आम्ही त्या दृष्टिकोनातून एक निर्णय भविष्यामधले घेत जाऊ. पण आमचा प्रयत्न हाच राहील की येणाऱ्या वर्षामध्ये एक विद्यार्थी त्या मनाने शाळेच्या बाह्य कुठे राहू नये, या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न सुरू केलेले आहेत. ताई धन्यवाद. शेटे सर, मुद्दाम ताई या बोलल्या त्याच विषयावरशी निगडीत प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे मला, कारण आता त्यांनी सांगितलं 15 तारखेपासून आम्ही शाळा सुरू करायच्या प्रयत्नात आहोत आणि सध्या तरी त्या ऑनलाईन असतील हे निश्चितपणे, पण प्रत्येक विद्यार्थी त्याच्यात समाविष्ट होईल आणि शिक्षण व्यवस्थित सुरू होईल याच्याकडे प्रयत्न आहे. उद्या भविष्यामध्ये साधारणतः दिवाळी नंतर जर परिस्थिती अगदीच नॉर्मल झाली, आपल्याकडचं वॅक्सिनेशन साधारण 50-60% वर गेलं आणि त्या पद्धतीने आता सर्व शाळा खुल्या करता येतील, प्रत्यक्ष हजर राहता येईल अशी परिस्थिती निर्माण झाली तर या शाळा सुरू करायच्या या संदर्भात एक शाळेचे कार्यवाह आहे एका संस्थेचे म्हणून आपण काही तयारी केली आहे का, आणि शाळा सुरू झाल्या तर पालक आपल्या मुलांना आणतील असं तुम्हाला मुळात वाटतं का? मागच्या 1.5 वर्षापासून आपण ह्या सगळ्या वातावरणाला अगदी तोंड देतोय असं म्हणायला हरकत नाही. शाळेची घंटा वाजलेली नाहीये हे फार मोठी शोकांतिका आहे.
आणि ह्या सगळ्या अवस्थेमध्ये पालकांची मनस्थिती हा खूप मोठा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यावा लागेल ह्या सगळ्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना, की शाळा बंद राहिली तरी शिक्षण चालू राहील का, असा एक प्रश्न आपण अगदी पहिल्या दिवसापासून सोडवण्याचा प्रयत्न करतोय. आणि नामदार ताईंनी सांगितल्याप्रमाणे अगदीच हे संकट नवीन असल्यामुळे जसं त्यांच्यासमोर प्रश्न आहेत तसे आमच्यासमोर प्रश्न आहेत, तसेच प्रश्न पालकांसमोर आहेत. आणि आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीतून ही कोंडी तर फोडावी लागणार आहे. म्हणजे आपण हातावर हात ठेवून बसणार नाहीत. आमच्या संस्थेला आता 73 वर्ष पूर्ण होत आहेत. अगदी दुर्गम भागात म्हणजे 2000 वस्तीच्या गावापासून ते अगदी संभाजीनगर, औरंगाबाद सारख्या ठिकाणी सुद्धा आपली शिक्षण संस्था कार्यरत आहे. त्याच्यामुळे सगळ्या स्तरातल्या विद्यार्थी आणि पालकांची मनस्थिती आता आपल्याला माहिती आहे. आम्ही अगदी सज्ज आहेत ह्या सगळ्या गोष्टींसाठी. एक दिवसाआड शाळा किंवा अर्ध्या विद्यार्थ्यांची शाळा, आठवडी शाळा, अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला ह्याच्यामध्ये अगदी मुलांना शिक्षणापासून किंवा शैक्षणिक त्यांची जी गतिविधी आहे, कार्यकलाप आहे, त्याच्यापासून वंचित न ठेवता आता आमचा प्रत्येक वर्ग शिक्षक रोज 10 विद्यार्थ्यांना एका वस्तीतल्या, एका नगरातल्या अशा विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतोय. काही ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण शालाबाह्य काही अभ्यासपूरक ज्या गतिविधी आहेत त्या सांगून व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांचे ग्रुप करून आपण अनेक प्रयत्न करतोय. आमच्या संस्थेने एक ॲप काढलाय शैक्षणिक, जो सगळे वर्ग शिक्षक हँडल करतात. आणि आमची शाळा आता भरतीये मोबाईलवर. आणि हीच परिस्थिती जर आपल्याला पुढं अशाच पद्धतीनं जर आपल्याला समस्या ग्रासत राहिल्या तर नवीन नवीन माध्यमांच्या द्वारे आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचा तर प्रयत्न करूच. त्याशिवाय शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारात जाऊन शिकवेल अशा पद्धतीने आपल्याला काही करता येतं का, किंवा शासनाने तसं धोरण जर अवलंबलं की आजपर्यंत विद्यार्थी शाळेत येत होता पण आता तुम्ही विद्यार्थ्यांकडे शिकवायला जाता येईल का, 10-10, 20-20 विद्यार्थ्यांचे गट तयार करून त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचून त्यांची मनस्थिती, पालकांची एकूण विद्यार्थ्यांच्या बाबतीत असलेलं त्यांच्या गुणवत्तेच्या बाबतीतलं मत, अशा सगळ्या गोष्टींचं अगदी आपण रेखी करावी आणि वर्ग शिक्षकांनी ह्या सगळ्या गोष्टी कोणत्या पद्धतीने हाताळाव्यात अशी आम्ही रचना करतोय. ती रचना यशस्वी होईल असं आम्हाला वाटतंय. जवळपास 76% विद्यार्थी मोबाईलवर जॉईन होतात आणि उरलेले 30%, 32%, 28% असे विद्यार्थी जोडल्या जाऊ शकत नाहीत. त्याच्यामुळं केवळ ह्याच माध्यमातून आपण जावं आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं असं नाही. तर जे विद्यार्थी व्हॉट्सअपवर जॉईन होऊ शकत नाहीत किंवा इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांद्वारे जॉईन होऊ शकत नाहीत, त्यांच्या घरापर्यंत शिक्षकांनी गेलं पाहिजे असं एक मत आमच्याकडे तयार होतंय आणि आम्ही त्याचीही रचना आता करतोय पुढच्या काळामध्ये. ते सर आपण मांडलात तो मुद्दा फार महत्वाचा आहे. त्याचं कारण असं, विवेकानंदांनीही हेच म्हणलं होतं की एज्युकेशन शुड रीच टू द स्टुडंट हु इज नीडी. आपण दरवेळी त्यांनी यावं आणि त्यांनी उत्सुकता दाखवून शिकवापेक्षा आपण तिथे पोहोचलं पाहिजे. प्रश्न एवढाच येतो की अशा ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी दुर्गम भागात शिक्षक मिळतील की नाही. एकल विद्यालय नावाचा एक प्रकार पूर्वांचलापासून सगळीकडे चालतो की 5-5, 6-6 विषय शिकवणारा एकच शिक्षक त्या वाड्या वस्त्यांवरती जातो, तिथली मुलं एकत्र येतात, त्यांना तो सगळे विषय त्यांच्या इयत्तेप्रमाणे शिकवतो. तशा पद्धतीने काम करणं एकीकडे सुरू करता येऊ शकतं असं वाटतं. त्याचं कारण एकच आहे, मी वर्षाताईंना विचारणार आहे. आजपर्यंतचा अनुभव असा आहे, किती बघितलं तरी ताई, की ड्रॉपआउटचं प्रमाण प्रचंड मोठं असतं. साधारणतः 10वीला येईपर्यंतच खेडेगावातली कित्येक मुलं, विशेषतः मुली, शिक्षणामधनं लांब जातात. 10वी नंतर तर शिक्षण शक्यतो मुलींनी कशाला घ्यायला पाहिजे असाच एक सूर बऱ्याच ठिकाणी दिसतो की बाबा झालं ना, तू 8वी 9वी पास आहेस ना, पास, एवढ्यावर होतंय तुझं लग्न. आता इथपासनं पुढे सगळा विचार वेगळा होत जातो आणि हे ड्रॉपआउटचं प्रमाण दरवर्षी वाढतच जाताना आपल्याला लोकसंख्येच्या प्रमाणात दिसतं राहतं. हे सगळं कमी करावं, शिक्षण लोकांपर्यंत पोहोचावं, या दृष्टीने शासन काही नवीन गोष्टी अवलंबित करणार आहे का या पुढच्या काळात? मी थोडंसं या मताशी वेगळं माझं मत आहे. हे आता असं झालंय ना की जे आता कदाचित माझा अनुभव मी असं सांगून गेला की आता हल्ली सगळ्यांना शिक्षणाबद्दल अवेअरनेस निर्माण झाला. प्रत्येकाला शिक्षणाचं महत्व जीवनामध्ये कळलंय. बिलकुल मी मान्य करते की काही कुटुंबामध्ये, जसं मी सांगितलं की मार्जिनल असेल किंवा काही असेल, त्याच्यामुळे मुलांचं शिक्षण कमी, ड्रॉप रेट वाढतो. परंतु सर्वसाधारणपणे
मागल्या वर्ष सोडलं, म्हणजे आता ही जी परिस्थिती निर्माण झाली वर्ष सोडलं, तर मी जो डेटा मागितला किंवा जो माझा अनुभव आहे की सर्वसाधारणपणे ड्रॉप रेट आपला थोडाफार प्रमाणामध्ये आता कमी करण्यामध्ये आपण सक्सेसफुल झालो. पण मागचे हे जे वर्ष गेलं, ज्यावेळी पासून मी मंत्री झाले, ह्या पूर्ण वर्षामध्ये असं झालेलं आहे की मी बघितलं की कोविड-19 आला आणि त्याच्यामुळे आता मी जसं तुम्हाला मगाशी सुरुवातीलाच माझ्या बोलत असताना सांगितलं तुम्हाला की कोविड-19 आल्यामुळे वातावरण जसं असं निर्माण झाल्यामुळे मागच्या वर्षभर मुलं शाळेत नाहीये. त्यामुळे मी तुम्हाला माझ्या सुरुवातीला सांगितलं की 2 प्रश्न निर्माण झाले. एक तर बालविवाहाचा असेल किंवा मी तुम्हाला सांगितलं की मार्जिनल मुलं जी आहेत ती ह्या क्षेत्रातून बाहेर जाण्याचा जो आपण मेहनतीने आणलेली आहे ती बाहेर जाऊ शकतात. आता त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाच्या कुठल्या गोष्टी करता येतील, जी मी माझ्या दृष्टिकोनातून आम्ही शासन म्हणून विचार करत असताना पहिला त्यांचं एक तर डेटा कलेक्ट करणं, मग त्यासाठी व्यवस्थापन करणं. जसं आम्ही ऊसतोड कामगारांसाठी मध्ये सामाजिक न्याय विभागाशी चर्चा केली, बाबा तुमचे हॉस्टेल निर्माण करा की म्हणजे मुलं त्या ठिकाणी राहतील, कारण सर्वसाधारणपणे मुलं स्थलांतर होतात आई वडिलांबरोबर. आपली इच्छा आहे की मुलांनी सुद्धा स्थलांतर होऊ नये, मुलांनी तिथेच राहावं आणि शिक्षण पूर्ण करावं. ही एक झालं एक विद्यार्थ्यांसाठी. मुलींसाठी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मला हे आनंद आहे. खरं तर मी मॅडमना मान्य करते, मॅडम पण मान्य करते की आता मुलींमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अवेअरनेस झाले. त्याच्यामध्ये पालकांमध्ये अवेअरनेस करणं खूप आवश्यक आहे आणि त्यामुळे भविष्यामध्ये आमचा प्रयत्न आहे की पालकांमध्ये शिक्षणाबद्दल असलेलं महत्व कसं वाढवून सांगता येईल. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की ड्रॉप रेट हा होण्यामागची कारणं काय ही याच्यावरती जर आम्ही ज्यावेळी अभ्यास केला, आम्ही युनिसेफवर चर्चा केली, त्यावेळी त्यांनी आम्हाला 4-5 जे रिझन सांगितले, त्याच्यामधली महत्वाची रिझन हीच होती की घरामधली परिस्थिती. दुसरं सांगितलं की सुविधेचा अभाव. जसं तुम्ही म्हणालात की शाळामध्ये एक शाळा असली किंवा तिथे सुविधा नसते, मग पॅरेंट्स असा विचार करतात मुलीला कशाला 3 किलोमीटरच्या परिसरामध्ये पाठवा. किंवा मग तिसरं कारण असं आलं की बाथरूम नसणं किंवा मग मुलींना लागणारे बाकीचे व्यवस्थापन नसणं, जे आपल्याला माहिती आहे की सर्वसाधारणपणे महिन्याला लागतं. मग त्यामुळे आम्ही एका गोष्टीवरती काम सुरू केलं की प्रत्येक शाळेमध्ये टॉयलेट आहे की नाही याचा सर्वे आम्ही केला. ज्या शाळांमध्ये टॉयलेट आहे त्या ठिकाणी आम्ही सांगितलं की सर्वप्रथम शाळेचे टॉयलेट फक्त बांधणं नाही, ज्या ठिकाणी टॉयलेट आहे ते व्यवस्थापनाचं वापरलं जात नसेल त्याचं रिपेअरिंग असेल किंवा त्याला लागणाऱ्या इतरही जे बाकीच्या गोष्टी असतील याच्यावरती 0 टॉलरन्स आम्ही ठेवणार आहोत याच्या बाबतीमध्ये, की याच्यामध्ये बिलकुल हे नाही. तो आमचा पहिला फोकस होता. पण दुर्दैवाने कोविड-19च्या मधल्या काळामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की पुष्कळशा विषय मागे राहिले, परंतु आमचा फोकस तोच होता की विद्यार्थ्यांच्या टॉयलेट, मुलींसाठी बाकीचे सॅनिटायझेशन संदर्भामधलं व्यवस्थापन ठेवणं, म्हणजे त्यांच्या हायजीनच्या बाबतीमध्ये ते व्यवस्थापन केलं पाहिजे की जेणेकरून मुलींची रेट थांबतील. जी मुलं गरीब कुटुंबातली आहेत त्यांच्यासाठी, जसं मी तुम्हाला सांगितलं, ऊसतोड कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी हॉस्टेल आणि तिथे त्यांचं राहण्याचं व्यवस्थापन करणं, कारण ती मुलं शिफ्ट झाली की ती मुलं शिफ्ट होतात, मग पुन्हा ती येत नाही, ते व्यवस्थापन करणं. जी मुलं आदिवासी किंवा अशी पाड्यामधली मुलं आहेत त्यांच्यासाठी अजून काय आम्हाला देता येईल, कारण आम्ही त्यांच्यासाठी देतो भत्ता, पण तो भत्ता काय 1 रुपयाचा भत्ता असतो. तो भत्ता म्हणजे मुलांच्या काही कामालाच येत नाही. त्याच्यापेक्षा अशा मुलांसाठी एखादी योजना बनवतोय आम्ही की जेणेकरून स्कॉलरशिप असेल किंवा अशा विद्यार्थ्यांना पुढे शिक्षणासाठी फायनान्शियली कशी मदत करता येईल. की मुलं स्वतःच्या 8वी पर्यंत शिक्षण तर फ्री आहे, पण त्याच्या पुढे जे शिक्षण लागणार आहे, मुलींना तर 12वी पर्यंत फ्री आहे, पण त्याच्या पुढे जे शाळेमध्ये, प्रायव्हेट शाळेमध्ये किंवा गव्हर्नमेंटच्या शाळेमध्ये शिकताना काय मदत ह्या मुलांना करता येईल, त्या तऱ्हेने आम्ही प्रयत्न करतो. त्यामुळे आमचा ओव्हरऑल अभ्यासाचा मुद्दा हाच होता मधल्या काळामध्ये की मुलींना ड्रॉप रेट कसा कमी करता येईल. शाळांसाठी समजा लांब शाळेत जायचं त्यांना बसेसचं व्यवस्थापन देणं, तिथे सुरक्षित वातावरण निर्माण करणं. कारण मी जे एक पॅरेंट म्हणून किंवा एक विचार करत असताना हाच विचार केला की विद्यार्थ्यांना का पाठवत नाही, तर का टॉयलेट, सॅनिटायझेशन, बसची व्यवस्थापन नाही, शाळा दूर आहे. त्यामुळे या सगळ्या व्यवस्थापन जर आपण मुलांसाठी उपलब्ध करून दिलं, आणि जसं मी सांगितलं की छोट्या जे आदिवासी पाड्याचे मुलं आहेत किंवा हे मुलं ह्यांच्यासाठी वेगळं काय व्यवस्थापन करून दिलं, ह्यांच्या हॉस्टेलमध्ये व्यवस्थापन चांगलं करून दिलं, तर मला वाटतं कदाचित ही मुलं जी आहेत ती जास्त मोठ्या प्रमाणामध्ये शाळेमध्ये राहतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आम्हाला ह्या काळामध्ये जे कळलं, म्हणजे आता या कोविडच्या काळामध्ये मी तुम्हाला सांगितलं की खूप साऱ्या गोष्टींच्या मनामध्ये आता प्रश्न निर्माण झालेत मुलांच्या, ज्याच्यावरती मी मगापासून फोकस करतो की कसं जायचं, काय करायचं, हे सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या मनात पण प्रश्न निर्माण झाले, हे सोडूनच द्या. म्हणून आमच्या समोर एक पुढचं शैक्षणिक वर्ष, राहुलजी मी खरं सांगतो, खूप एक आव्हानात्मक वर्ष असणार आहे. आम्हाला हे ऑनलाईन ऑफलाईन हे तर आम्ही सुरू केलेलं आहे, ते आम्हाला माहिती पडलेलं आहे, ते आता आम्ही करूच. पण त्या व्यतिरिक्त शाळा सुरू करत असताना मगाशी जो सन्माननीय नितीन शेट्टे साहेबांनी जो बोलला विषय, आम्ही सुरू करत असताना सुरुवातीला मी तुम्हाला ह्यासाठी सांगते की तुमच्या पण नॉलेजमध्ये असावा की ज्यावेळी आम्ही पहिलं सुरू ठरवलं की 9वी आणि 12वीची शाळा सुरू करायच्या, त्याच्यामध्ये आम्ही 10वी आणि 12वी सुरू केलं, कारण महत्वाचं, आणि त्याच्यानंतर 9वी सुरू करायचं बरोबर त्याच्याच. आणि मग आम्ही सांगितलं की 50% विद्यार्थ्यांनी एक दिवस यायचं, 50% विद्यार्थ्यांनी दुसऱ्या दिवशी यायचं, की जेणेकरून फिजिकल डिस्टन्स राहील. बाकीच्या सुरुवातीला त्यांनी सांगितल्याप्रमाणे एकदम कमी प्रतिसाद आला. मला आठवते पहिल्या दिवशी मी माहिती घेतली होती त्यावेळेला 3 लाख विद्यार्थी होते,
पुढच्या हप्त्याने मला वाटतं 5.5-6 लाख झाले, मग 8-10 लाख झाले, आणि ज्यावेळी शेवटी आम्ही ज्यावेळी शाळा चालू झाल्या होत्या व्यवस्थित, तर 22 लाख विद्यार्थी शाळेमध्ये यायला लागले होते. म्हणजे पालकांमध्ये पण जर आपण आत्मविश्वास निर्माण करू शकलो, मुलांना असं करू शकलो की बाबा आम्ही सगळी काळजी घेऊन प्रोटोकॉल पाहून शाळा सुरू करतोय, आपण आपल्या विद्यार्थ्यांना पाठवून आम्ही काळजी घ्यायची पूर्णपणे जबाबदारी घेतोय, तर शासन, संस्था चालक, शिक्षक, तर त्यांच्यामधून मग प्रतिसाद मोठ्या प्रमाणामध्ये येतो. त्यामुळे त्यावेळी शाळा सुरू करत असताना आम्हाला सुरुवातीला थोडासा पालकांच्या मनात संभ्रमाचं वातावरण साहजिक असतं की कसं पाठवायचं. त्याचप्रमाणे आता आपल्याला शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक मुवमेंट करावी लागेल, काही इन्सेंटिव्ह त्यांना द्यावे लागतील, काही योजना कराव्या लागतील, प्रोत्साहन द्यावं लागेल. परंतु मला अपेक्षा आहे की ही मुलं पुन्हा आपल्याकडे येतील, शाळेमध्ये सुरू होतील. हळूहळू वेळ लागेल, परंतु आपल्याला एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. हा माझा मागील काळामधला जितका अनुभव तुम्ही तुम्हाला सांगितला. आम्ही काही मोमेंट सुरू केल्या होत्या, परंतु दुर्दैवाने कोविडच्या नंतर सगळ्या लक्ष जे आहे ते सर्वसाधारणपणे आपल्या सर्वांचं लक्ष हे कोविडकडे गेलं, आणि मग मधल्या काही काळामध्ये काही गोष्टी राहून गेल्या ज्या आता आपल्याला पुढे भविष्यामध्ये कराव्या लागतील. एक प्रश्न याला जोडूनच आपण पुढच्या भविष्याच्या दृष्टीने बोलताय म्हणून फक्त विचारायचं आहे की केंद्राने 2022 पासून एक नवीन शैक्षणिक धोरण परदेशी पद्धतीने आणि क्रेडिट पॉइंट्स वरच सुरू केलं, आणि त्याच्यावरती गेल्या वर्षभर चर्चा झाली. ते धोरण अवलंबात आणायचं असं ठरलं. त्यातलं क्रीडा आणि कला हा जो 23, 24, 25, 26 सेक्टर्स आहेत त्याच्यावरती सुदैवानं काम करण्याची संधी मला मिळाली की ज्याच्यात अभिनय आणि एकाच वेळेला सायकोलॉजी आणि तिसऱ्याच वेळेला केमिस्ट्री असं सुद्धा शिक्षण जसं परदेशात घेतात तसं घेता येऊ शकेल वगैरे वगैरे. या संदर्भात असं ठरलं होतं त्यावेळेला की या वर्षीची शाळा सुरू होत असताना प्रायमरी आणि प्री प्रायमरी मध्ये प्रामुख्याने त्या नवीन शैक्षणिक धोरणाचे बदल करून तिथनं पुढे एक एक हळूहळू वाढवत न्यायचे. तर मुळातच मागच्या वर्षीचेच पोर्शन आधी निम्मे करणं आणि थोडंसं सोपं करणं, ऑनलाईन नवीनच आहे म्हणून वगैरे असे सगळे निर्णय एकीकडे झालेले असताना या नवीन शैक्षणिक धोरणाला केंद्राच्या धोरणानुसार राज्य सामोरं जाणार आहे का, तसं व्यवस्था आपण आता करतोय का की आपण नंतर बघणार आहोत त्या विषयाकडे? या संदर्भामध्ये आम्ही तर खरं तर नवीन शैक्षणिक धोरण आल्यानंतर सर्वप्रथम मला आठवतं की मी शिक्षक तज्ञांची 2-3 वेळा बैठक घेतली होती. त्याच्यानंतर सुद्धा आमची सातत्याने चर्चा चालू. आम्ही कमिटी पण निर्माण केली. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सांगितलं की आपण अभ्यास केला पाहिजे. विरोधाला विरोध करणं हा आमचा माझा तर बिलकुल स्टँड नाही आहे. परंतु शिक्षणाचं धोरण केलेलं असल्यानं आपल्या जे मागची धोरण आहेत किंवा आरटी असेल किंवा इतर गोष्टी असतील याचा पण पूर्णपणे अंमलबजावणी व्हायला पाहिजे, ही सुद्धा बघणं आपली सर्वप्रथम कर्तव्य आहे. खूप मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्याने एखादं धोरण होत नसतं, त्याची अंमलबजावणी त्याची कशाप्रकारे पुढे गेलं पाहिजे आणि टप्प्याटप्प्याने प्रत्येक गोष्ट केली पाहिजे. त्यामुळे आम्ही 3 टप्प्यामध्ये याला डिव्हिजन केलं. एक, लगेच आम्हाला काय निर्णय घेता येते ज्याच्या माध्यमातून मुलांना आम्ही न्याय देऊ शकतो. दुसरं, पुढच्या काळामध्ये गोष्टी करत असताना त्याच्यावरती एक तज्ञांची कमिटी बनवणं आणि त्याच्याप्रमाणे निर्णय घेणं. आणि तिसरं, काही गोष्टी अशा आहेत ज्या बोलताना फार सोप्या वाटतात पण करताना फार डिफिकल्ट आहेत. जसं क्रेडिट सिस्टमचं तुम्ही म्हणालात की आता इथून फील्ड तिथे शिफ्ट करायचं. समजा आता संस्थाचालक नितीन चटर्जी आहे, त्यांच्याकडे आर्ट्स आणि कॉमर्सचं सायन्स असेल, एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं मला सायन्सला जायचंय, जर त्यांनी सांगितलं की तुम्ही इथून तिथे शिफ्ट होऊ शकता, तिथून तिथे शिफ्ट होऊ शकता, तुमचे क्रेडिट तिथल्या तिकडे जाणार, तर ते पॉसिबल नाहीये. कारण त्या परिसरामध्ये कुठलं सायन्स कॉलेज असलं पाहिजे, असलं तर तिथे शिफ्ट व्हायला पाहिजे. त्यामुळे काही गोष्टी ह्या जितक्या सोप्या करायला आहेत त्या पटकन केल्या पाहिजे ज्या मुलांच्या फायद्याच्या. काही गोष्टी ज्यांना थोडं मी सांगितलं त्याप्रमाणे केलं पाहिजे, आणि काही गोष्टी करत असताना खूप साऱ्या डिफिकल्टीज आहेत, त्याचा परिपूर्ण अभ्यास केला पाहिजे आणि तशाप्रमाणे ते गेलं पाहिजे. त्यामुळे वरवर जरी हे खूप चांगलं असं बोलताना वाटत असलं तरी पण अंमलबजावणी करताना अनंत अडचणी, अनंत आव्हाने, आणि ती करत असताना सर्व तज्ञांशी बोलून एक अभ्यासपूर्ण गोष्टी केली पाहिजे अशा मताचे आम्ही आहोत. कारण आम्ही ज्यावेळी या विषयावर चर्चा केली आम्ही 3 पॅकेजमध्ये याला डिव्हिजन केलं, आणि काही गोष्टी जशा फटाफट करण्यासाठी त्या संदर्भामध्ये जी आमची कमिटी निर्माण झाली त्यांनी आम्हाला रिकमेंडेशन करून पाठवलं की या गोष्टी आपण करू शकतो. त्या गोष्टी आम्ही पहिल्या स्वीकारायचं ठरवलं. दुसऱ्यांदा आम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्हाला की आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांशी याच्यावर चर्चा झाली आमची की कशा तऱ्हेने आपण या धोरणाला घेऊन गेलं पाहिजे. काही गोष्टी मला एकदम डिफिकल्ट वाटतात, त्या मी त्यांना सांगितलं की मला ह्या गोष्टी फार डिफिकल्ट वाटतात, इतके बोलताना जरी सोपं वाटत असेल तरी करताना डिफिकल्ट आहे. त्यामुळे आम्ही ह्या धोरणावरती पूर्णपणे अभ्यास चालू केलेला आहे, लक्ष देऊन आहोत की कशा तऱ्हेने गेलं पाहिजे. पण ते करत असताना आपल्या महाराष्ट्राचं असलेलं शैक्षणिक जे हे म्हणजे काय म्हणतात की महाराष्ट्राला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण खूप प्रोग्रेसिव्ह आहोत. मी तुम्हाला सांगते, आपल्याकडे मातृभाषेच्या संदर्भामध्ये आपण सगळ्या शाळांना कंपल्सरी केलं, मग ते ICSE असेल, CBSE असेल, IGC असेल, केम्ब्रिज असेल, हे मराठी मातृभाषा आपण केलेलं आहे की ते म्हणतात. आपण
इंटिग्रेटेड पुस्तकं निर्माण केली, म्हणजे सगळ्या अभ्यासाची पुस्तकं एकत्र मिळून एक इंटिग्रेटेड पुस्तक तयार करणं असेल, हे आपण प्रोग्रेसिव्हली महाराष्ट्राने केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये आपण तसं बघाल तर इतक्या साऱ्या गोष्टी त्या पॉलिसीमध्ये ज्या सांगितलेल्या आहेत, त्यातल्या पुष्कळशा गोष्टी आपल्या दप्तराचं करणं असेल, या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी केलेल्या आहेत, ज्या आम्ही ऑलरेडी सांगितलं की आपण 10-12 गोष्टी त्या धोरणामधल्या महाराष्ट्राने अगोदरच केल्या, त्यामुळे त्या केलेल्या आहेत. आणि ज्या गोष्टी करण्यासारख्या त्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही करू. पण जसं मी तुम्हाला सांगितलं की या सगळ्या गोष्टी करत असताना आता सर्वांचे फोकस काय झाले, कोविड-19 आता पुढच्या कशा वर्ष चालू करायचं किंवा आता ह्या पुढच्या परीक्षा कशा घ्यायच्या, त्यामुळे आपले फोकस बदलले. पण डेफिनेटली मी तुम्हाला सांगू इच्छिते की NEP संदर्भामध्ये, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी संदर्भामध्ये आमचं सातत्याने रिव्ह्यू चालू असतो, सातत्याने आमचं हे चालू असतं की त्याच्यामधल्या काही गोष्टी आपण अशा केल्या पाहिजेत ज्याचा फायदा, जसं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आम्ही पण विचार करतो आहोत की ते मार्क असेसमेंट कसं मी तुम्हाला आधीच सांगितलं की कंटिन्युअस असेसमेंट कसं करता येईल याच्यावरती आमचं यावर्षी फोकस राहणार आहे, की जेणेकरून विद्यार्थ्याचे मार्क त्याच्याकडे शिक्षकांकडे उपलब्ध असते, की जेणेकरून समजा अशी परिस्थिती झाली तर मग ते मार्काच्या आधारे, कारण CBSE आणि ICSEचं ते होत होतं पण आपल्याकडे ते होत नव्हतं, ते आता करण्याचा आमचा प्रयत्न राहील की जेणेकरून त्या विद्यार्थ्यांचे मार्क सातत्याने ते सरळ पोर्टलवरती किंवा त्याच्यावरती ते असले पाहिजे. या आमचा आता काळामध्ये हा जो सर्वसाधारणपणे NEP मध्ये उल्लेख आहे असेसमेंट संदर्भामध्ये. बाकीच्या संदर्भामध्ये सुद्धा मी सांगितलं की प्रोग्रेसिव्ह आहे, ज्या गोष्टी करायच्या त्या आम्ही तुमच्याकडे पुन्हा भविष्यामध्ये येऊन सांगू. आणि मला असं वाटतं की ही चर्चा जरी सुरू असेल तरी आज या चर्चेच्या माध्यमातून खरं तर राहुलजी मला सांगायला पाहिजे, तुमच्या सर्वांचं अभिनंदन करायला पाहिजे की ज्या तऱ्हेने तुम्ही सर्वांनी अभ्यास केला आणि येणाऱ्या काळामध्ये जे शिक्षण धोरण करत असताना मला आपल्यासारख्या लोकांचं पण मार्गदर्शन लागेल. कारण कसं आहे माहितीये का की महाराष्ट्राची परंपरा ही थोडी वेगळी परंपरा आहे आणि ही परंपरा आपण जपली पाहिजे. आणि इतरांपेक्षा आपलं राज्य हे मला सांगायला पाहिजे की आता मला कालच खूप लोकांनी मेसेज पाठवले की काल सेंट्रल गव्हर्नमेंटची जी आली त्याच्यामध्ये आपण PGI मध्ये आपलं राज्य प्रोग्रेस केलेली आहे आणि आपलं राज्य जवळपास खूप आता मोठ्या प्रमाणामध्ये इतर गोष्टींमध्ये सुद्धा पुढे चाललेले आहे. त्यामुळे शिक्षण NEP जरी असलं तरी आपल्या राज्याची वेगळी ओळख पटावी या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही एक आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ निर्माण केलेलं आहे. आम्ही सुद्धा काही गोष्टी ऑलरेडी सुरू केलेल्या आहेत, रिगार्डिंग सिलेबस असेल, रिगार्डिंग एक्झामिनेशन असेल, या सगळ्या बाबतीमध्ये आम्ही आता ऑलरेडी अभ्यासक्रम सुरू केलेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही हे करू. परंतु जसं मी सांगितलं की आम्हाला मान्य करायला पाहिजे की मागचं वर्षभरामध्ये कोविडमुळे काही गोष्टी होऊ शकल्या नाहीत, येणाऱ्या काळामध्ये त्या डेफिनेटली होतील असं मला वाटतं. आता आपण बोलत असताना मला फक्त मी सहज डाटा चेक करत होतो मॅडम की आपण बऱ्यापैकी डेव्हलपमेंट केली आहे असं एकीकडे जरी म्हणत असलो तरी अजूनही एज्युकेशनल हब म्हणून महाराष्ट्र इव्हॉल्व्ह होत असताना 2011-12 पासून 10 वर्षाचा अहवाल बघितला तर पर्टिक्युलरली फक्त तुम्ही शिक्षण मंत्री असताना असं मी म्हणत नाही, मी 10 वर्षाचा अहवाल बघताना मी असं म्हणतोय की अजूनही आपली पोझिशन 5च्या आत यायला काही तयार नाहीये महाराष्ट्राची एकूण भारताच्या नकाशावरच्या राज्यांचा सगळा एज्युकेशनल हे बघताना. आणि म्हणून मी ड्रॉपआउटचा प्रश्न मगाशी आपल्याला विचारला होता. सायमल्टेनियसली मला दुसरा एक प्रश्न मुलात लीनाताईंना विचारायचा आहे, तो आपल्यालाही मॅडम आपल्यासाठी पण आहे की एकीकडे आपण असं म्हणलात की ढोबळ मनाने वेगवेगळे शिक्षक प्रतिनिधी असतील, त्यांचे बाकीचे लोक असतील, शिक्षण अधिकारी असतील, गट शिक्षण अधिकारी असतील, या सगळ्यांशी चर्चा करून किंवा त्यांना एकत्रित आणून आपण वेगवेगळा आढावा घेत होतात किंवा युनिसेफच्या माध्यमातूनही आपण केलं असं आपण सांगितलं त्या वर्षभरामध्ये. लीनाताई मला वैयक्तिक असं विचारायचंय, शिक्षक म्हणून तुम्ही तुमच्या लेवलला काही वेगळा प्रयोग या निमित्ताने, एकीकडे तुम्ही म्हणलात की संकटाचं संधीत रूपांतर असं मी कोरोनाकडे बघते आणि आम्ही बघितलं शिक्षकांनी, पण काही वेगळा प्रयोग असा शिक्षणामध्ये तुम्ही केलात का की जो दुर्दैवाने गव्हर्नमेंट लेवलवर, शासकीय लेवलवर? मी फोनवरती घेते आता, मी फोनवरती येते कारण मी ऑन द वे निघते आता मतदारसंघात. हो संपलं आपण. अच्छा फोनवर येऊ का? चालेल, शेवटच्याच प्रश्नावर होता आपण. ओके ठीक आहे चालेल, मग संपून जातो. तर असा वेगळा प्रयोग केलात का की जो दुर्दैवाने शासनाकडनं दुर्लक्षित राहिलाय असं तुम्हाला वाटतं आणि त्याचा प्रयोग पुढच्या काळात उपयोगी पडेल? येस, मला असं सांगायला आवडेल की आमच्याकडेही असे काही शहरी भाग असला तरी असे काही विद्यार्थी निघाले मागच्या वर्षभराचा एकंदर आढावा घेतल्यावर की त्यांच्या पालकांपर्यंत अजून हा शिक्षणाचा गंभीर जो अँगल आपण म्हणतो की शिक्षण हे इसेन्शियल मध्ये येतं, हा अजून थोडासा पॉइंट पोहोचवायचा आहे आम्हाला. म्हणजे असे काही विद्यार्थी निघाले की त्यांचे पालकच म्हणावं लागेल, पण मुलं आमच्याशी बोलायला आणि आमच्या समोर आमचं ऐकायला खूप विलिंग आहे, पण पालकांचा अप्रोच थोडासा मला कॅज्युअल वाटतो. अर्थात मी परत सांगेन की याचं प्रमाण 10 ते 15% एवढंच आहे.
तर आम्ही एक वेगळा प्रयोग असा केला की एक सर्टन इंटरव्हल नंतर प्रत्येक मुलाला व्हिडिओ कॉल करायचे किंवा त्याच्याशी साध्या कॉलवर बोलायचं आणि त्याला नेहमीचे रुटीन प्रश्न विचारायचे अदर दॅन अभ्यास. कारण अभ्यासाचा प्रश्न विचारला की मुलं खूप आखडतं घेतात बोलायला, असाही आम्हाला एक वेगळा अनुभव आला जो शाळेत येत नाही. म्हणजे ही एक नवीन गोष्ट आम्हाला कळली की ऑनलाईन क्लास चालू असताना समजा जर टीचरने विचारलं की काय रे कालचा होमवर्क केलास का, तर ते लगेच लिव्ह करतात ग्रुप. हे शाळेत कधी त्यांना चान्सच नसतो म्हणा किंवा आम्ही करून घेतो त्यांच्या डोक्यावर बसून. पण हा एक वेगळा अनुभव आला आणि तो मला एक टीचर म्हणून खूप अस्वस्थ करतो. तर त्याच्यासाठी आम्ही यावर्षी सुद्धा असा एक उपक्रम करतोय की परिसरातल्या आमच्या शाळेच्या नेहमीच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेणारे काही काउन्सिलर्स आहेत, सायकोलॉजिकल काउन्सिलर्स म्हणूया, किंवा आमचे काही टीचर्सही आहेत जे सिनियर आहेत आणि खूप अभ्यास या फील्ड मधला त्यांचा आहे, किंवा काही डॉक्टर्स आहेत, आमचे पालकच आहेत, परिसरातले आहेत. तर त्यांचा थोडासा उपयोग करून घेण्याचा माझा यावर्षी प्रयत्न राहील जास्त करून. कारण हे सगळं आम्ही मागच्या वर्षीही केलं. मुलांना शिक्षकांशी बोलायला प्रचंड आवडतं एक्सेप्ट अभ्यास, असा माझा एक गमतीशीर अनुभव आला. अभ्यासाचं विचारायचं नाही, पण मुलांना गप्पा मारायला आवडतात. आमच्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मुलांनी खूप नोटीस केल्या. आम्ही जवळपास सर मुद्दाम सांगावं लागेल मला की 40हून जास्त व्हिडिओज आम्ही मुलांना पाठवले की जे बिलकुल अभ्यासाशी संबंधित नव्हते. म्हणजे मोठ्या लोकांच्या जयंती, पुण्यतिथी किंवा वेगवेगळे आपले सण समारंभ, उत्सव याचे वेगळे व्हिडिओज तयार करून आम्ही मुलांना शाळेशी कनेक्ट जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न केला. मला एक 5वीतल्या मुलाची खूप गमतीशीर रिक्वेस्ट आली की मिस आम्ही शाळा पाहिलीच नाहीये. ही मुलं जी 4थीतून 5वीत आमच्याकडे येतात त्यांना आमचा वर्ग कोणता आहे, आमचे टीचर कोण आहे, टीचर थोड्याशा ऑनलाईन मुळे माहीत झाल्यात पण शाळाच माहित नाही आम्हाला. तर त्या मुलांसाठी आम्ही मुद्दाम व्हिडिओ कॉल करून त्यांना सगळी शाळा फिरवून दाखवली टीचर्सनी. हा एक थोडा वेगळा अनुभव, म्हणजे अभ्यास न करता थोडंसं बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला. यावर्षी असा एक अजून वेगळा प्रयत्न आमचा राहणार आहे की कंटिन्युअस त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये कसं राहता येईल. पालक थोडे आम्हाला म्हणजे थोडेसे रिलक्टंट वाटले मला या बाबतीमध्ये. माझा मुख्याध्यापिका म्हणूनच नाही तर एक टीचर म्हणून पण माझा असा अनुभव आहे की त्याच्या बाबतीत आम्हाला थोडंसं अजून काम करायचंय. त्याच्याबद्दलचं प्लॅनिंग सुरू आहे. कारण मीटिंगही आम्ही अगदी ऑनलाईनच घेऊ शकलो, अदरवाईज नाही, जवळपास नाही. तर ह्या सारख्या थोड्याशा उपक्रमांचं नियोजन आमचं केलं गेलंय. आणि मागच्या वर्षभरात तर आम्ही खूप नवीन प्रयोग आणि प्रकल्प करून मुलांना कॉन्टॅक्ट मध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला. मी सुदैव आहे माझं असं की मी शिक्षण प्रसारक मंडळीसारख्या अत्यंत नामवंत आणि वडीलधाऱ्या शिक्षण संस्थेत काम करते. त्यामुळे मुलांना समाज, आपला संस्कृती आणि देश यांचं भान आणि जाणीव ठेवण्यासाठी ही संस्था सतत प्रयत्नशील असते. आणि मास्क मुद्दाम वापरायला लावणं आणि ते करायला लावणं. आम्ही मुलांना मास्क बनवायला शिकवले सुद्धा. आणि आई बाबा समजा काही कारणासाठी बाहेर जात असतील तर त्यांना आठवण करून देणं, हे मुलांच्या थ्रू आम्ही बऱ्याच प्रमाणात अचीव्ह करू शकलो. म्हणजे असे पालकांचे फोन आले की अहो आमची मुलं बाहेर पडू देत नाहीत मास्क लावल्याशिवाय. त्याच्यानंतर काढाचा जो उपक्रम होता तो पण संस्थेचा आमचा खूप अतिशय सक्सेसफुल झाला. तो करायला लावणं, प्यायला लावणं. आणि अतिशय वेगळा एक प्रयोग आम्ही केला तो म्हणजे निसर्ग पूजा. या निसर्ग पूजेने एक खूप वेगळा संदेश मुलांपर्यंत पोहोचला. आणि अनेक मुलांनी आम्हाला असं सांगितलं की मिस की आपल्याकडे ऑक्सिजनची कमतरता आहे. आता त्यांना हे जोडता येत नाहीये की मेडिकल ऑक्सिजन आणि झाडं जो उत्सर्जित करतात तो ऑक्सिजन, बट दे रिलेटेड इट की ऑक्सिजनची कमतरता दूर करायला आपल्याला झाडांची पूजा आणि झाडांची लागवड केली पाहिजे. माझ्यासाठी ते जास्त महत्वाचं आहे की हे मुलांना हे जाणवलं. आणि सगळ्यात अतिशय महत्वाचा उपक्रम जो मला मुद्दाम सांगावासा वाटेल तो म्हणजे रक्तदानाचा. 24 एप्रिलला शिक्षण प्रसारक मंडळीने त्यांच्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये रक्तदान शिबिरं आयोजित केली. आणि आम्ही मुलांनाच हाताशी धरून त्यांच्या पालकांना शाळेत रक्तदानासाठी बोलावलं. त्याच्यासाठी एक सुंदर व्हिडिओ माझ्या मुलांनी तयार केला. या व्हिडिओचं म्हणजे मुद्दाम सांगावंसं वाटेल की हे सगळं मुलांनी केलं. म्हणजे मुलांकडून आम्हाला हे करून घेता आलं.
चित्रकला, शारीरिक शिक्षण या विषयांच्या बाबतीत आम्हाला खूप अडचणी आल्या, पण त्याच्यावर सुद्धा टीचर्स आमच्या युट्यूब व्हिडिओ करून त्या टाकायला लागल्या. असे काही वेगवेगळे प्रयोग आम्ही केले आणि यावर्षी तर थोडं म्हणजे मागच्या वर्षी ज्या अडचणी आल्या आम्हाला किंवा जे काही गोष्टी आमच्या करायच्या राहिल्या त्या यावर्षी आम्ही करणार आहोत. म्हणजे ते जर 1-2 मिनिटं मला दिलीत तर मी मुद्दाम सांगेन की मला मुद्दा हा होता, अलाइड ऍक्टिव्हिटी सोडून अभ्यासामध्ये काही वेगळे प्रयोग आपण केलेले आहेत का? कारण डोक्यातली एक कल्पना सहज मांडतोय आपण, सगळेच जण शिक्षणात काम करणारे आहात म्हणून, शेटे सर असेल किंवा स्वतः वर्षातही त्यातले आता अध्वर्यू म्हणूनच काम बघतायत. शिक्षण तुमच्या दारी, सर्व शिक्षा अभियान अशी आपण टायटल्स सगळी देतो. आता 8वी पासून पुढे शास्त्र या विषयामधले प्रयोग असतात आणि दुर्दैवाने शाळेतच मुलगा नाही आला तो प्रयोग करणार कुठनं? अशा वेळेला जो 10 किंवा 15 मुलांचे गट आणि त्या गटांमधनं त्याच्या पुढे जाऊन आपल्याला काही काम करता येणं शक्य आहे का, असं ज्या वेळेला शेटे सर म्हणतात तेव्हा माझ्या मनात येतं, शिक्षण तुमच्या दारी तसं प्रयोगशाळा तुमच्या दारी असं करता येईल का की एक दिवस केमिस्ट्रीच्या शिक्षकाने जायचं अल्कली आणि ऍसिड सेपरेट करण्याविषयीचे प्रयोग त्या भागातल्या 10 मुलांना कुठल्या तरी तिथल्या जवळच्या भागात डिस्टन्सिंग सगळं बोलवून प्रयोग करायला लावायचे आणि त्याचाही विषय. अशा काही वेगळ्या प्रयोगांमधनं आपल्याला जे प्रॅक्टिकल शिक्षण दुर्दैवाने आता देता येत नाही विद्यार्थ्यांना, त्याच्यावर काही विचार करता येईल का आणि असा काही प्रयोग कुणी केला होता का, असा माझा मूळ प्रश्न होता. अच्छा, ओके. आम्ही यावर्षी मात्र त्याच्यावर खूप भर दिलाय की तुम्ही म्हणता तसं की एक जिथे जास्ती मुलं राहतात अशा ठिकाणी जाऊन मुलांना प्रयोग दाखवण्याचा आमचा विचार आहे. ऑलरेडी त्याचं प्लॅनिंग आमचं झालेलं आहे. म्हणजे हे विज्ञान प्रात्यक्षिकाच्या बाबतीत मला सांगायचं आणि आमचे ड्रॉइंगचं पण आमच्या शाळेत खूप भर दिला जातो चित्रकला या विषयावर. त्या टीचर्स सुद्धा आता आमचं इतकं पद्धतशीर प्लॅनिंग झालंय की या दिवशी इथे जायचंय, या दिवशी इथे जायचंय, अशा पद्धतीने त्यांच्या परीक्षांची तयारी किंवा चित्रकलेची तयारी. आणि एक मागच्या वर्षी पण आम्ही जो केला प्रयोग तो आणि यावर्षी तो कंटिन्यू ठेवणार आहोत. तो म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की आमचे ग्रुप थोडे आम्ही वेगवेगळे केले. म्हणजे ज्या मुलांना जास्त गरज आहे अशा मुलांचे आम्ही ग्रुप वेगळे करून त्यांना जास्तीत जास्त अभ्यासाची काय म्हणू साधनं किंवा आमचे व्हिडिओज, ऑडिओज किंवा प्रत्यक्ष मुलाखती टीचरना व्हिडिओ कॉल करून हा आमचा प्रयोग मागच्या वर्षी खूप सक्सेसफुल झाला. तो आम्ही यावर्षीही कंटिन्यू करणार आहोत. शेवटाकडे येत असताना मला एवढंच म्हणायचं, तुम्ही जे म्हणालात ना, सॉरी मी त्यांचं म्हणून थांबले कारण त्या लिहिण्यात बोलत होत्या म्हणून की तुम्ही जे म्हणालात ते बरोबर आहे की स्कूल ऑन व्हील्स, प्रयोगशाळा ऑन व्हील, असं लॅबोरेटरी असेल किंवा लायब्ररी, हे असं खूप साऱ्या कन्सेप्ट आपल्याला करता येऊ शकतात. कारण पुष्कळशा वेळेला आपला हा भर हा फक्त शिक्षण म्हणजे क्लासरूम मध्ये हाच आपला मुळात भर आहे, असं नाहीये. शिक्षण हे कुठेही देता येतं, फॉर्मल वेनी, इनफॉर्मल वेनी, छंद जोपासून मुलांना घरामध्ये बसून सुद्धा सायन्स कसं जर तुम्ही म्हणाला ऍसिड किंवा अल्कली कशी तुम्हाला सांगतात त्याप्रमाणे तुम्ही घरामधलं सुद्धा एक एक समजा आता इडलीचं पीठ ठेवलं तर कसं फर्मेंटेड झालं, कशामुळे झालं, म्हणजे तुम्ही घरामध्ये सुद्धा खूप साऱ्या गोष्टी शिकू शकता. आपल्या छंदांना सुद्धा आपण खूप वेळेला त्याला सायंटिफिक म्हणा किंवा वैचारिक म्हणा किंवा सांकल्पिक म्हणा, आपण खूप गोष्टीमध्ये कन्वर्ट करू शकतो. आपल्या दुर्दैवाने काय झालंय, तुमच्या मताशी मी खूप सहमत आहे की शिक्षण हे खूप लिमिटेड झालेलं आहे. शिक्षण म्हटलं की ते असंच केलं पाहिजे, इतकंच म्हणजे शिक्षण आहे. अवांतर वाचन असेल, छंद किंवा इतर गाणी असेल, आपल्याला असं वाटतं की ते शिक्षण नाही, पण दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ एज्युकेशन ओनली. एज्युकेशन खूप वास्ट शब्द आहे, शिक्षण हा खूप वास्ट शब्द आहे. त्यामुळे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे खरं प्रॅक्टिकल एज्युकेशन आता आपल्याला थोडं तरी भर द्यायला पाहिजे. मला तर पुढच्या काळामध्ये क्रिटिकल थिंकिंगवर भर राहणार आहे. आपलं काय झालंय, पुस्तक वाचलं तर सगळं पुस्तक पाठ केलं म्हणजे संपला विषय, असं नाही वाटत. पुस्तकामध्ये काय सांगायचं त्याचे क्रिटिकल थिंकिंग कसं केलं पाहिजे, चिकित्सा वृत्ती निर्माण झाली पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये. दुर्दैवाने आपल्याकडे चिकित्सा होत नाही, आपल्याकडे प्रश्न विचारले जात आहेत की ही गोष्ट का अशी झालेली आहे. हे जोपर्यंत होणार नाही ना तोपर्यंत एज्युकेशनमध्ये जे तुम्ही अपेक्षा करताय तसे शैक्षणिक गुणवंत होणार नाही. मुलांमध्ये क्युरिओसिटी ही वाढलीच पाहिजे आणि वाढलंच पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला ती म्हणतात त्याप्रमाणे फक्त एक क्लासरूम मधले शक्य होणार नाहीये. त्यासाठी मग शाळेच्या बाहेर काय काय रूपांमध्ये मुलांपर्यंत जावं लागेल आणि मग मुलांना त्याच्यामध्ये शाळाबाह्य मुलं पण येतील, मग त्यांना सुद्धा ती गोडी लागेल की काय. नाहीतर काय होतं, मुलांना असं असतं की मग ती एक हे होऊन जाते, प्रोसेस होऊन जाते. प्रोसेस न होता शिक्षण हे लर्निंग असलं पाहिजे, ते शिकता आलं पाहिजे, लर्निंग ओरिएंटेड ते असलं पाहिजे रादर दॅन. तर आमचं सुद्धा येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आमचा प्रयत्न आहे की शिक्षणाला कसं नव्या रूपाने, पण त्याबद्दल आम्ही तुमच्या लोकांशी येणाऱ्या काळामध्ये नक्की चर्चा करू. कारण एवढ्या काळामध्ये आता एक मधल्या काळामध्ये आम्ही खूप लोकांशी चर्चा करत होतो, आता आम्ही तुम्हाला लोकांना पण त्याच्यामध्ये घेऊ की जेणेकरून तुमचं पण काही मार्गदर्शन असेल, काही सूचना असेल तर आम्ही नक्की
आमच्या पुढच्या धोरणामध्ये घेऊ असं मला वाटतं. कारण फक्त चर्चेचा तुम्ही मार्ग केला. हा तुम्ही बोललात त्याला पूरक अनुभव म्हणून फक्त सांगतो की मी लहान असताना माझ्या वडिलांना जेव्हा विचारलं की बाबा आकाश निळं काय आहे, तर माझ्या वडिलांनी दिली थोतरी तर म्हणले गप माझ्या लहानपणापासून निळच आहे. बरोबर. त्या काळामध्ये ज्या वेळेला नारळीकरांचं पुस्तक आलं आकाशाशी जडले ना, ते मी वाचलं. माझ्या मुलांनी जेव्हा मला विचारलं की बाबा वाय स्काय इज ब्लू, तर मला उत्तर देता येत होतं की त्याच्यात कसा स्पेक्ट्रम असतो, ओझोनचा थर कसा आहे, कसं हा जो फरक होत जातो प्रत्यक्ष आकाश दाखवणं आणि त्यातनं निर्माण करणं, अशा पद्धतीच्या एज्युकेशनकडे जास्त भर आता दिली जावी. राहुलजी, सुदैवानं जे नवीन शैक्षणिक धोरण आहे ते सगळं ह्याच निकषांवर अगदी विकसित केलेलं आहे तज्ज्ञांनी. ताईंनी खूप सुंदर सांगितलं की शिक्षणाची परिभाषा, व्याख्या आणि ही सगळी सातत्यपूर्ण प्रक्रिया जर आपल्याला खरंच आपली इच्छाशक्ती असेल आणि अंमलात आणायची असेल तर नवीन शैक्षणिक धोरण हा एक खूप चांगला ह्या सगळ्यांमध्ये माध्यम आहे, मार्ग आहे. आणि आपण सगळ्यांनी त्याचा थोडासा अधिक अभ्यास केला नवीन शैक्षणिक धोरणाचा. शिक्षणाला म्हणजे आपलं राज्य आहे ना खूप प्रगत आणि पुरोगामी राज्य. हो, अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. माझा जो अनुभव आहे की खूप साऱ्या गोष्टी आपण ऑलरेडी त्या धोरणामधल्या केलेल्या आहेत. खूप साऱ्या गोष्टी आपण पाईपलाईन मध्ये आहोत. काही गोष्टी आपल्याकडे जर तुम्ही सांगितलं जर संस्थाचालक असतील किंवा शिक्षक असतील, जेवढे आपल्याकडे हे आहेत अग्रेसिव्ह आहेत म्हणा किंवा एवढे अवेअर आहेत, नॉलेजेबल आहेत, ते मला वाटतं खूप आपल्याकडे मोठं ऍसेट आहे, आपलं खूप मोठी संपत्ती आहे ही. आणि त्यामुळे आपल्याकडे खूप मोठं चांगलं आहे. आपण आपलं काय वेगळं करू शकतो कारण आपण त्यांच्यातले जे चांगले ते घेऊ. सर्व घ्यायची आवश्यकता नाही, जे आपल्याला सोपं पण पाहिजे. असं मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही संस्थाचालक आहात, तुमच्याकडे 11वीच्या सायन्स आणि कॉमर्सचं कॉलेज आहे. समजा तुम्ही असं सांगता की ती सिस्टम ऑफ करा, तर आपल्याला आर्ट्स पण घ्यावं लागेल, पॉलिटेक्निक पण घ्यावं लागेल, कारण ह्या विद्यार्थ्यांना सगळीकडे मुभा दिली जायची. ते इतकं सोपं नाहीये, त्याला सिस्टमला वेळ लागेल, 2-5 वर्षामध्ये लागेल, त्याला वेळ लागेल. पण आपल्याकडे आता जे आहे ना, आता आपलं पुढचं होईल तेव्हा होईल. आता आपल्या सिस्टम मध्ये असे काही बदलाव करावे लागते की जेणेकरून विद्यार्थ्यांना पुढे क्रिटिकल थिंकिंग मला खूप आणायची. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये ती थिंकिंग आता आपल्याला जिज्ञासा वृत्ती निर्माण करायची, ती मला आता खूप महत्वाची वाटते. पालकांची मनस्थिती ह्याच्यामध्ये कशी आहे, जे सोपं आहे ते आमच्या विद्यार्थ्यांना द्या किंवा जे त्यांच्या आवडीचं आहे ते द्या, ह्याच्यापेक्षा थोडंसं आपण सगळ्या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना आवडीचं किती आहे आणि आवश्यक किती आहे, सोपं किती आहे आणि उपयुक्त किती आहे, ह्याची थोडीशी आपण जर मीमांसा व्यवस्थित केली आणि जे त्याला आवश्यक आहे, जसं एखादा वैद्य एखाद्या रुग्णाला तेच देतो जे त्याच्या शरीराला मानवणार आहे आणि त्याला उपचार म्हणून उपयोगी पडणार आहे. अनेक वेळा होतं की विद्यार्थी पालकांना हे निवडता येत नाही की मी नेमकं काय शिकलं पाहिजे, आणि आपल्या सगळ्यांना मिळून ते ठरवता यावं पुढच्या काळात की आपण त्यांना जे आवश्यक आहे ते देता येईल का आपल्याला. लीनाताई बोला, काय बोलणार. येस, मगाशी एवढं बोलण्याचं काय माझं तेच होतं की आम्ही हे शिक्षण म्हणजे ऍक्च्युअल फक्त पुस्तक असं मी पाहतच नाही शिक्षणाकडे. आमच्याकडे ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज ना इक्वल इम्पॉर्टन्स आहे, तेवढंच महत्व दिलंय. आणि मुलांच्या रिपोर्ट कार्डवर आम्ही पर्टिक्युलरली, मला वर्षाताईंना सांगायला आवडेल की आमच्या रिपोर्ट कार्डवर मुलांच्या या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केलेला असतो मुद्दाम. म्हणजे नृत्य, अभिनय, खेळ यांची पर्टिक्युलरली त्याची नोंदणी केल्यामुळे पालकांना पण मुलांच्या कलाचा थोडासा अनुभव येतो, असा माझा अनुभव आहे. आणि पालकांना आवडतं ते. त्यासाठी मी एवढं खूप डिटेल मध्ये सांगेन. शेवटाकडे येत असताना मी एवढंच म्हणेन वर्षाताई की अनेक प्रकारे शासन लढतंय या सगळ्यामध्ये आणि जास्तीत जास्त परिपूर्णतेकडे जाण्याचा प्रयत्न करतंय. याच एज्युकेशन हा शब्द खूप वास्ट आहे असं आपण मगाशी म्हणलात. त्याची विवेकानंदांनी केलेली व्याख्या खरंच तशी होती की एज्युकेशन इज द परफेक्शन ऑफ मॅन विच इज ऑलरेडी इन मॅन. आणि आपल्यात असतं ते फक्त ते बाहेर काढणं आणि त्यासाठी सर्वांगीण विकास त्याचा घडवणं मुलाचा, हा फार महत्वाचा भाग. या नव्या नव्या आपत्तींना तोंड देत असताना एकीकडे काय नवीन धोरणं राबवता येतील याच्यावरतीही आपले प्रयत्न चालू आहेत. आपण आज या महाचर्चेमध्ये आलात शिक्षणाच्या, याबद्दल मनपूर्वक मी शिक्षण विवेकच्या वतीने आभार मानतो आणि एवढीच एक विनंती करतो, दुपारीही दुसऱ्या भागामध्ये आणखीन काही शिक्षण तज्ञ, शिक्षक आणि इतर पालक प्रतिनिधी येणार आहेत. या सगळ्यांच्या सर्वांगीण चर्चेमधनं आम्हाला जे काही नवीन शिक्षण विवेकला जाणवेल त्याचा एक अहवाल आम्ही आपल्याकडे निश्चितपणे पाठवण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून त्यातल्या ज्या गोष्टी शासनाच्या दृष्टीने राबवणं शक्य असेल त्या राबवण्याचं आश्वासन आम्हाला मिळावं एक पालक म्हणून, एक जागरूक नागरिक म्हणून. एवढीच अपेक्षा या निमित्ताने शिक्षण विभागाच्या वतीने आपल्याविषयी करतो. आणि
मनपूर्वक पुन्हा एकदा आपले आभार. नाही, मी पण शिक्षण विवेकला खूप धन्यवाद देते की आपण एक संधी आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिली, एक आम्हाला प्लॅटफॉर्म दिला ज्याच्यावरती आम्ही पण आमचे विचार मांडू शकतो. आणि मला वाटतं खूप सारा, मी नेहमीच स्वतः विश्वास आहे माझा या गोष्टीवरती की आपण खूप लोकांना ऐकलं की आपल्याला खूप सारं चांगल्या गोष्टी कळतात आणि चांगले सोल्युशन्स सुद्धा मिळतात. आणि म्हणून मी पण खूप लोकांना ऐकते, खूप लोकांचं जेव्हा चर्चा पण करतो त्यावेळी खूप लोकांचं म्हणणं ऐकून त्याच्यामधलं जे आपल्याला चांगलं, जे आपल्या फायद्याचं आहे किंवा विद्यार्थ्याच्या फायद्याचं, त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी चांगलं करता येईल. कारण मी पण नेहमी सांगते की बाबासाहेबांनी सांगितलं होतं की नॉलेज इज द पॉवर. त्यामुळे मला वाटतं ज्याच्याकडे नॉलेज आहे, ज्याच्याकडे लर्निंगची अबिलिटी, ज्याच्याकडे शिकण्याची ताकद आहे, त्याला आपण ते गोष्ट दिलं पाहिजे, त्याला ती पॉवर त्याच्या हातामध्ये उपलब्ध करून दिली पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे तुमच्या सूचना असतील तर प्लीज आम्हाला तुम्ही सांगा. मी जसं तुम्हाला सांगितलं की आम्ही आता पुढच्या वेळेपासून तुम्ही पण आमच्यामध्ये याल आणि आम्ही तुम्हाला चर्चेमध्ये बोलू आणि तुमच्याकडून काही सूचना असतील आणि विषयामध्ये त्या आम्ही तुमच्याकडून घेऊ. बाकीच्या काही तुमचंच म्हणणं असेल की बाबा सरकारने हे गोष्टी केल्या पाहिजेत ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांना, शिक्षकांना किंवा इतरही गोष्टींना, संस्थाचालकांना फायदा आहे, नक्की आम्हाला तुम्ही सांगा. त्याच्यामधलं जे जे शक्य आहे ते करण्यासारखं आहे ते आम्ही 100% करू हे मी तुम्हाला आश्वासन देते. तुमच्या सगळ्यांच्या मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद नितीनजी. धन्यवाद. धन्यवाद ताई. थँक्यू. धन्यवाद. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा आपण भेटणार आहोतच. काही लोक, शिक्षण तज्ञ, काही पालक प्रतिनिधी यांचे, आणि या सगळ्याचा एकत्रित अहवाल आपण एक शिक्षण खात्याकडे पाठवण्याचा प्रयत्न निश्चितपणे करणार आहोत. आदरणीय शेटे सर, आदरणीय लीनाताई वर्तक मॅडम आणि इतर सर्व जे कोणी शिक्षण विवेकचे या चर्चेमध्ये सहभागी झाले ते सर्वजण आणि माननीय मंत्री महोदया, आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.